राष्ट्राय स्वाहा. नमस्कार. माझ्या राष्ट्राय स्वाहावरती आपलं स्वागत. काही दिवसांपूर्वी मी माझ्या चॅनलवर कधी मुलाखती घेत नाही, पण काही दिवसांपूर्वी विधिज्ञ इचलकरंजीकर आणि सनातनचे अभयवर्तक आणि त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या आणि त्या मुलाखतींच्या खाली तुम्ही लोकांनी खूप छान अशा प्रतिक्रिया दिल्यात. त्या प्रतिक्रियांमध्ये एक मागणी सातत्याने झाली की त्या दोन्ही मुलाखतींमध्ये विधिज्ञ पुनाळेकर सर ह्यांच्या नावाचा खूप वेळा उल्लेख झाला किंवा विक्रम भावेंचा उल्लेख झाला. हे दोघंही आता निर्दोष सुटलेले आहेत. तर ह्यांची मुलाखत घ्या. तर मी त्या दोघांना फोन केला, म्हटलं बोलूया का आपण या विषयावरती. तर तेही तयार झाले. म्हणजे हिंदूंचं स्थान असलेला भारत हा एकमेव देश, जगाच्या पाठीवर हिंदूंचा हक्काचा म्हणावा असा एकमेव देश, एकमेव भूमी, आणि ह्या भूमीवरती हिंदू मात्र सुरक्षित नाहीत. हिंदुत्वासाठी लढणं हे पाप ठरलेलं आहे. पुनाळेकर सरांसारखा एवढा मोठा विधिज्ञ, एवढा मोठा वकील 42 दिवस तुरुंगवास भोगतो. त्यांचा गुन्हा काय आहे? ते निरपराध ज्या हिंदू तरुणांना केसमध्ये आत टाकलं जातं, ज्यांच्या विरुद्ध कुठलाही पुरावा नसतो, केवळ हिंदू दहशतवाद, केवळ हिंदूंना बदनाम करायचं, या कटकारस्थानाखाली काही राजकीय मंडळी, या समाजामधली इकोसिस्टीम एकत्र येते आणि समाजातल्या काही तरुण हिंदूंना, जे हिंदू धर्मासाठी काम करतायत. बरं, हिंदू धर्मासाठी काम करणं, हिंदू धर्माचा प्रचार करणं हे आपल्याला घटनेने दिलेले अधिकार आहेत, प्रत्येक धर्माला आहेत. म्हणजे घटनेच्या बाहेर जाऊन ते काय करतात का? काही नाही. हा त्यांचा गुन्हा ठरला आणि अशा निरपराध लोकांना, तरुणांना, हिंदूंना जे आत टाकलं जातं, त्यांच्या केसेस 1 रुपयाचंही मानधन न घेता पुनाळेकर सर लढतात. नुसतं लढत नाहीत, त्यांना निर्दोष बाहेर काढतात. हा त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आणि ह्या गुन्ह्याखाली त्यांना 42 दिवस सामान्य गुन्हेगाराला जसं टाकतात त्याप्रमाणे, त्या सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगवास भोगायला लावलाय. ते संजीव पुनाळेकर सर आपल्या बरोबर आहेत. आणि एक घटना काही वर्षांपूर्वी आठवत असेल तुम्हाला, गडकरी रंगायतांच्या खाली एक बॉम्ब ब्लास्ट झाला होता आणि त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये एक तरुण 27 वर्षाचा विक्रम भावे याला अटक करण्यात आली. 5 वर्ष, 27व्या वर्षापासून 32व्या वर्षापर्यंत काहीही त्याचा संबंध नसताना त्याला आतमध्ये टाकण्यात आलं. त्याची यथेच्छ चॅनलवरनं, सगळ्या मीडियावरनं बदनामी करण्यात आली. त्याच्यातनं मग ते काहीच सापडलं नाही म्हणून ते बाहेर पडले. मग दाभोळकर हत्याकांडामध्ये पुन्हा एकदा काहीही, कुठलाही पुरावा नसताना पुन्हा अटक केली. पुन्हा विक्रम भावेंनी पुन्हा आयुष्यामध्ये 40 नंतर पुन्हा एकदा 2 वर्षाचा सक्षम कारावास भोगला. त्याच्यातूनही ते पूर्णपणे निर्दोष मुक्त झाले. अशी 2 मंडळी, ह्यांच्यावर जो भयानक अन्याय झाला आहे. एकीकडे म्हणतो आपण की न्यायदेवता आंधळी आहे, तर मला तर खरंच वाटायला लागलं, खरंच आंधळी आहे का ती? तिला नाही का दिसत काही? ही काय आहे संपूर्ण इकोसिस्टीम? ही का अशी आमची हिंदू निरपराध तरुण मुलं आतमध्ये जातात? काय बघा ना, 27व्या वर्षी एक भावे नावाचा तरुण आतमध्ये जातो, 5 वर्ष बाहेर येतो, पुन्हा दुसऱ्या केसमध्ये पुन्हा 2 वर्ष जातो. म्हणजे आयुष्यातल्या तारुण्यातली 7 वर्ष जेलच्या कोठडीमध्ये तो काढतो. काय त्याच्या घरातल्यांचं होत असेल? पुनाळेकरांसारखा एवढा मोठा विधिज्ञ, एवढा हुशार वकील जो हायकोर्टामध्ये लढतो, पण तो लढतो कोणासाठी? तर तो हिंदूंना, निरपराध हिंदूंना. जर हिंदू खरोखरच गुन्हेगार असतील तर अजिबात त्यांना सोडवायची गरजच नाहीये. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला कुठलाही धर्म नाही, जात नाही. पण जर गुन्हेगार नसेल आणि उगाचच काहीतरी क्रिएट करण्यासाठी, भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद अशा व्याख्या रुजवण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक काही लोकांना पकडलं जात असेल आणि आतमध्ये टाकलं जात असेल, तर त्यांच्या पाठीमागं
अतिशय खंबीरपणे पुनाळेकर सर उभे राहतात. त्यांच्याशी आपण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत. नमस्कार, तुमच्या दोघांचं स्वागत. पहिल्यांदा मी विक्रम तुला प्रश्न विचारतो की 27व्या वर्षी काहीही संबंध नसताना गडकरी रंगायतांच्या खाली जो बॉम्बलास्ट झाला, त्याच्यामध्ये जेव्हा तुझ्या पहिल्यांदा अटक करण्यात आली, काय होतं रे ते सगळं जरा सविस्तर सांग ना आम्हाला. कळू दे रे, आमच्या या हिंदू तरुणांच्या वेदना आमच्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. कारण गंमत कशी आहे, तुम्हाला निरपराध लोकांना अटक केली ना, तेव्हा जेवढा मीडियावर सगळ्या बातम्या चालल्या, गेली 1.5-2 महिने फोटो बिटो दाखवून यथेच्छ बदनाम करण्यात आलं. पण तुम्ही सुटल्यानंतर मात्र कुठल्याही चॅनलवर एक बातमी टाकली आणि त्याच्यानंतर तो विषय संपला. त्याच्यानंतर सोशल मीडियावर कुणी सगळे जे स्वतःला तथाकथित पुरोगामी म्हणून घेतात, आम्ही अगदी न्यायाच्या बाजूने आहोत, संविधान बचाव, घटना बचाव असे ओरडत असतात. त्यातला कोणीही माणूस, एकही माणूस तुमच्याबद्दल कसं बोलत नाही? काय झालं असेल की एक 27 वर्षाच्या तरुण मुलाला जेव्हा असं कळतं की मी काही केलेलंच नाही, मला अचानक अटक झाली. गोष्टी इतक्या गंभीर होत्या तेव्हा घडलेल्या की मला अटक झाली तेव्हा माझी बायको 9 महिन्याची प्रेग्नंट होती. अरे बापरे. माझ्या अटकेनंतर 20-22 दिवसांनी मला मुलगी झाली. मुलगी झाल्यापासून 1 वर्षाची होईपर्यंत मी तिचं तोंडही पाहू शकलो नव्हतो. मी सुटून आलो तेव्हा ती 5 वर्षाची झाली होती. बाप म्हणून मला ओळखत पण नव्हतं. पाहुण्यासारखं वागत होती माझ्याशी. त्या कस्टडीत असताना इथपर्यंत मजल गेली काही घाणेरड्या प्रवृत्तीच्या पोलिसांची की आम्ही सांगतो तिथे सही कर, नाही तर तुझ्या गरोदर बायकोला नागडं करून तुझ्या समोर मारू, इथपर्यंत सगळं. बापरे. या सगळ्यात आता ते प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे, मला फार बोलता येणार नाही, पण ज्या गोष्टी रेकॉर्डला आहेत त्या तर मी बोलूच शकतो. माझ्या विरोधामध्ये म्हणजे मला जी मुळात शिक्षा झाली ते बाकी काहीच सिद्ध होत नाही, पण पार्टिकल्स मिळाले अमोनियाचे. आता माझी 100 एकराच्या वर जमीन आहे, 17-18 एकर नुसती भातशेती आहे. जुनं 300 वर्षाचं घर आहे गावात माझं, त्यामुळे 8-10 किलो तर युरिया लागतो आम्हाला दरवर्षी. तो घराच्या पडवी ठेवलेला असतो. त्या कुठल्याही जमिनीवरून पोत्यावरून कापसाचा बोळा फिरवला तर अमोनियाचे पार्टिकलच मिळणार आहेत, दुसरं काही नाही मिळणार तिथे. मग ते स्फोटकाचे पार्टिकल आहेत. या एका मुद्द्यावर मला 10 वर्षाची शिक्षा दिली गेली. 10 वर्ष? 10 वर्षाची. त्यातली 5 वर्ष पूर्ण भोगल्यावर मला उच्च न्यायालयाने जामीन दिला. आता तो जामीन कुठल्या बेसवर मिळाला? निम्मी शिक्षा भोगली म्हणून, आणि अपील प्रलंबित आहे माझं शिक्षेविरोधातलं म्हणून. आता पुराव्याची साधारण पातळी काय आहे मी सांगतो थोडक्यात. जिलेटिन आणि डिटोनेटर मी वापरलं किंवा मिळवलं असा माझ्यावर आरोप होता. 20 जिलेटिन आणि 20 डिटोनेटर्स माझ्याकडून जप्त केले गेले असा पंचनामा केला गेला. ते मी कुणाकडून घेतले, त्यांनी कुणाकडून घेतले, त्यांनी कुणाकडून, अशी 4 साक्षीदार उभे केले गेले. भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 164 प्रमाणे मॅजिस्ट्रेट पुढे त्यांची साक्ष घेतली गेली, जी नंतर त्यांनी फिरवू नये म्हणून. हे 4ही साक्षीदार ओळीनी सांगतात, मी अ नी ब ला दिलं, ब नी क ला दिलं, क नी ड ला दिलं, ड नी मला दिलं, विक्रम भावेला दिलं. हे 4ही साक्षीदार कोर्टात, माझे वकील तेव्हा आदरणीय पुनाळेकर सरच होते, त्यांना क्रॉस एक्झामिनेशनमध्ये विचारलं की काय दिलं तुम्ही? नाही, मी पिशवी दिली, मला जी अ नी दिली ती मी क ला दिली असं ब म्हणतो. तू उघडून पाहिलंस का आत काय येते? नाही, मला पिशवी दिली, मी दिली, बस. आत काय मी पाहिलं नाही. सगळ्यात थट्टा कायद्याची काय म्हणावी तर सगळ्यात पहिला अ नावाचा जो साक्षीदार, त्याच्या जबाबात असं आहे की मुंबई गोवा महामार्गाजवळ असलेल्या कोलाड गावानजीकच्या टेकडीजवळ दर रविवारी एक राजस्थानी माणूस जिलेटिन डिटोनेटर विकायला येतो हे मला माहिती होतं. म्हणून मी एका रविवारी तिथे जाऊन थांबलो आणि मी गेल्यावर 5 मिनिटात एक जीप आली, त्यातनं एक राजस्थानी माणूस उतरला आणि त्याच्या हातात पिशवी होती. मी त्याला विचारलं, मला जिलेटिन डिटोनेटर देशील का? तो म्हणाला, हो, किती हवेत? मी म्हणालो 20. हे घे, 20च आहेत. आणि मी त्याला 2000 रुपये दिले. मी ती पिशवी ब ला दिली, ब नी क ला दिली, क नी ड ला दिली, ड नी मला दिली. ही लायकी आहे पुराव्याची. त्याच्यापेक्षा मोठी कायद्याची थट्टा, हे 20 जिलेटिन डिटोनेटर माझ्याकडून जप्त केल्याचा पंचनामा आहे. तो पंच कोर्टात येऊन सांगतो
20 जप्त केले म्हणून. कोर्टाने विचारलं, अरे हे 4 साक्षीदार सांगतात, यांनी याला, यांनी याला, यांनी हा म्हणतो जप्त, अरे कुठं आहे सगळं? तर तेव्हा तपास अधिकारी म्हणतो ना, आम्ही ते नष्ट करून टाकलं. हां, का नष्ट केलं? तर एक्सप्लोजिव्ह एक्सपर्टनी आम्हाला असं सांगितलं की मुंबईच्या हवामानामध्ये ते फुटेल, गरम हवामानात. म्हणून त्यांनी कोर्टाकडे अर्ज केला. तेव्हा पुनाळेकर साहेबांनी कोर्टाला सांगितलं होतं, अहो तो पुरावा आहे ना, मग नष्ट का करता? पोलीस स्टेशन उडेल अशी भीती वाटत असेल तर सील करा, जजनी सही करावी, मी करतो, सरकारी वकिलांनी करावी, तपास अधिकाऱ्यांनी सही करा, मी माझ्या घरी ठेवतो, पण पुरावा आहे ना, मग तो नष्ट नाही करायचा, हे माझे वकील सांगतायत. तरीसुद्धा ते नष्ट केलं गेलं म्हणून कोर्टापुढे काही आलं नाही, कारण ते नव्हतंच ना. आणि त्याहून मोठी थट्टा 20-20 माझ्याकडे मिळाले असं म्हणतात. फॉरेन्सिकला तपासायला गेले, त्या पंचनाम्यात ते 22-22 झाले होते. फॉरेन्सिकहून परत पोलिसांकडे आलं माल, सगळा तो मुद्देमाल, त्यात 27-27 झाले होते. म्हणजे 20 27 पर्यंत गेल्याकडे. आणि त्याही पुढे आरोपीच्या विरोधात आरोपपत्र दाखल करायला कलेक्टरची सँक्शन लागते. ती सँक्शन मागणारं पत्र अलिबागला गेलं होतं, त्यात ते 35-35 झाले होते. आणि कोर्टापुढे काहीच आलं नाही शेवटपर्यंत. साधारण ही पातळी आहे पुराव्यांची त्या केस. अरे 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 अरे, हे अशा केसेस पुनाळेकर सर तुमच्याकडे येतात. म्हणजे खरोखर ना मंडळी, पुनाळेकर सरांचा हिंदू समाज इतका ऋणी आहे की एकही रुपया न घेता अशा अनंत केसेस, म्हणजे मालेगाव बॉम्बलास्ट केस असेल किंवा बेस्ट बेकरी केस असेल किंवा आता दाभोळकर हत्यामध्ये ह्यांना जे अडकवलंय ही केस असेल, अशा अनंत केसेस. साधारण किती हिंदू तरुणांच्या पाठी तुम्ही उभे आहात? बऱ्याच पहिल्यापासूनच आम्ही करतो आहोत. म्हणजे आम्ही वकिलांनी एक मॉड्यूल तयार केलं होतं की जवळपास 140 वकील आमच्याकडे होते. आणि आमचं धोरण असं होतं की जो हिंदू दहशतवादाचा जो बागुलबुवा निर्माण केला आहे तो तोडायला पाहिजे. मग ठाण्या ब्लास्टमध्ये 6 तरुणांना अडकवलं, दहशतवादाचा कायदा लावला, UAPA. मडगावला तेच घडलं. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये जिथे 12 आरोपी होते त्यामध्ये 4 आरोपींसाठी मी होतो. ठाण्यामधले आरोपी म्हणजे जे कर्नल पुरोहित आणि साध्वी ज्या फेमस झाली ती केस, तीच केस. ओके. त्यामध्ये मी चौघांसाठी होतो आणि इतरांना देखील मी सहाय्य करत होतो. म्हणजे त्यावेळेला जेव्हा ही घटना घडली, आरोपी पकडले, तेव्हा त्यांच्या राहण्याची सोय सुद्धा आम्ही केली होती. माझ्या घराच्या खाली एक घर होतं, तर त्यांची राहण्याची जेवणाची केली. म्हणजे आम्ही वकील या भूमिकेच्या थोडेसे पुढे गेलो, ही वस्तुस्थिती आहे. कारण नातेवाईकांच्या पाठीची कुणी उभं राहायचं, बायका आहेत, मुलं आहेत, माणुसकी या नात्याने राहायलाच पाहिजे आपण. आणि त्यांना जेऊ खाऊ घालणं, म्हणजे 3-4 आरोपी सोडले तर बाकी 7-8 आरोपींचे नातेवाईक तिथं राहत होते, केसला जात होते. चौघांचं वकीलपत्र माझ्याकडे होतं. त्यापैकी 3 जण डिस्चार्ज झाले, म्हणजे दोषमुक्त झाले. आणि शेवटच्याची केस अद्यापही मी चालवत आहे. तर त्या प्रकारची मदत करताना वकिलांना आम्ही एकत्र केलं, सांगितलं की नाही, ज्याला जसं परवडेल, ज्याला जसं जमेल तसं त्याने काम करावं. समजा एखादा वकील आहे आमच्यासारखा जो थोडासा वरिष्ठ आहे, त्याची प्रॅक्टिस जास्त आहे, तो अधिक कमावतोय, तर कुठे विमानाने जायचं तर तो स्वखर्चाने जाऊन ते करील. एखादा वकील होतकरू आहे, तो म्हणतो नाही मी इथली केस करेन, मी बसने जायची तयारी आहे पण मी जाईन. तसे आम्ही वकील उभे केले की तुम्ही लोकांकडे हात नका पसरू, देणग्या नका घेऊ, आपल्या खिशातून पैसे टाका आणि करा. अगदी हिंदुत्व निष्ठांकडून सुद्धा देणग्या मागायला जाऊ नका, कोणी काही दिलं तर घेऊ नका. असे 140 वकील आम्ही महाराष्ट्रभरच नव्हे तर गोव्यामध्ये, कर्नाटकात आम्ही उभे केले. मग त्यामध्ये मालेगावची केस आली. धनंजय देसाईंना जेव्हा मोहसिन शेख प्रकरणात पकडलं त्यावेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो, हिंदू राष्ट्र सेनेचे. आणि आमच्यात त्यानंतर जे सोहराबुद्दीन प्रकरणात ज्यात अमित शहा आरोपी होते, त्यामध्ये बंजारांसाठी मी उच्च न्यायालयामध्ये, अमित शहा म्हणजे आपले गृहमंत्री, आपले केंद्रीय गृहमंत्री, त्यांचा जो सहआरोपी होते DG वंजारा, वरिष्ठ पोलीस अधिकारी होते, त्यांच्यासाठी मी उच्च न्यायालयात काम पाहिलं. त्यानंतर आता हे दाभोळकर प्रकरण झालं, पानसरे खुनाचं प्रकरण होतं. या सगळ्या प्रकरणांमध्ये आमची भूमिका होती की यांना हे जे हिंदू पकडतायत आणि जे नॅरेटिव्ह तयार करताय ना तुम्ही, ते कुठेतरी तोडलं पाहिजे आणि मदतही व्हायला पाहिजे. पण काही लोकांना राग होता. म्हणजे आता जसं की मोहसिन शेख प्रकरण घ्या, तर त्यांना मी जेव्हा असं मुलाखतीमध्ये काही म्हटलं की ठीक आहे, मोहसिन शेख मारला गेला, धनंजय देसाईंचा काही हात नाही, त्यांना आपण सोडवायला पाहिजे. पण मोहसिन शेखला जर का तुम्ही 10 लाखाचं कॉम्पन्सेशन देताय, तर भीमा कोरेगावमध्ये जो बिचारा मराठा तरुण मारला गेला त्याला 5 लाख का देताय, त्याला पण 10 लाख द्या ना. म्हणजे हा भेदभाव सरकार आपलं करतंय. आणि हा धर्माच्या आधारावर होतोय, आणि धर्माच्या आधारावर आहे. म्हणजे तो लिंच झाला दिसतोय ना सर. म्हणजे इथे त्याला कोणी लिंच केला, म्हणजे लिंच करणारे कोण होते त्याला ठेचून मारला. बरं का, त्या तरुणाला, भीमा कोरेगावमध्ये मराठा जातीच्या तरुणाला, हिंदू तरुणाला ठेचून मारला त्यांनी. काही दोष नव्हता. दोष काय होता
तर छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला टी शर्ट त्याने घातला होता, अरे जॅकेट. अरे 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 आणि मग असं बोलल्यानंतर मला काही वकील मंडळी सांगू लागली, अहो पुनाळेकर तुम्ही वकिली करा, कोर्टात काय ते मांडा, तुम्ही अशी मतं का मांडताय. तर माझं असं मत होतं की आपण पाकिस्तानकडे बघतोय, वकील संघटित होत आहेत, बडे बडे नेते राजकीय वकील आहेत, आम्हाला काही राजकारणात पडायचं नाही, आम्हाला पदं नकोत, आम्ही कुठचे राजकीय किंवा जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय पद आहे, अगदी सरकारी वकिलाचं सुद्धा आम्हाला काही त्यात स्वारस्य नाही. पण मग राजकारणाविषयी बोलायचंच नाही, काही राजकारणच आहे. हो. जसं मी गोवा ब्लास्टला जेव्हा मी काम पाहिलं तेव्हा चिदंबरम यांच्याविरुद्ध अत्यंत कडक शब्दात ताशेरे गोव्याच्या न्यायालयाने मारले. आणि तुम्हाला सांगतो 2013 साली म्हणजे काँग्रेसची राजवट असताना घडलं. असं, हा. तर त्याचा काही लोकांना असं वाटत होतं की हे जरा अतिशहाणे आहेत आणि मग त्याचे परिणाम मी आणि विक्रम दोघांनी त्याचे भोगले. पण तुम्हाला का अटक झाली? त्याची दोन नाही, कारणं. तुम्ही कुठला असा गुन्हा केलात? नाही, त्या अटकेची एक वेगळी कथा आहे. आम्हाला अटक केली त्यावेळेला खंडीभर पुरावे आहेत म्हणून सांगितलं. त्यानंतर मला मला फक्त एक डिस्टर्ब करतो. आता मला एक कोणतरी अटक करायला आलं, तर कशा काय म्हणजे मी काय गुन्हा आहे ते सांगतील की नाही, बाबा हा माणसाला मारलंस किंवा हे केलंस म्हणून तुला अटक करायला आलं. त्यात तर तुम्हाला कुठलं कारण काय? ती खूप मोठी कहाणी आहे, त्याच्यात पण थोडक्यात सांगतो की मला अटक केली तेव्हा ते असं म्हणाले की शरद कळसकर नावाचा एक आरोपी होता, गरीब युवक आहे, शेतकरी कुटुंबातला आहे, औरंगाबादचा, म्हणजे आता संभाजीनगर त्याचं नामकरण पण केलंय, तिथला होता. आणि त्याला पकडल्यावर त्याच्यावर केसेस ते बुक करत गेले. बिचारा तो 26 वर्षाचा तरुण होता. आणि त्या तरुणाकडनं एका पोलीस अधिकाऱ्याने एक स्टेटमेंट घेतलं की पुनाळेकर यांनी मला शस्त्र फेकायला सांगितलं होतं. आणि त्या प्रकरणात 2 तरुणांना त्यांनी अटक केली. एक होता सचिन अंदुरे आणि एक होता शरद कळसकर. या प्रकरणामध्ये शरद कळसकरचं जे निवेदन घेतलं ते मॅजिस्ट्रेट पुढे वगैरे काही नव्हतं, एका टिश्यू पेपर पुढे त्याला काहीच किंमत नव्हती. टिश्यू पेपर आहे तो. आणि त्याच्या आधारे जेव्हा त्यांनी मला अटक केली तेव्हा रिमांडच्या वेळेला म्हणजे माझा ताबा घेताना मला जामीन अर्ज केला तेव्हा आमचे वकील आम्ही सांगत होतो की हा पुरावा कायद्यात बसतच नाही, तरी सुद्धा त्यांनी तसं केलं, माझ्यावर आरोप ठेवले. 5 वर्ष खटला चालला. 5 वर्षापैकी जवळपास 3 वर्ष तर दाभोळकर कुटुंबियांनी त्यावर स्टे आणून ठेवला होता. त्यांचं म्हणणं होतं पुनाळेकरांच्या अटकेने समाधान नाही झालेलं, अजून लोक पकडा, अजून लोकांना पकडा. त्यामुळे ज्यांचा वकील होतो त्यांच्याबरोबर मी सहआरोपी झालो. 42 दिवस मला तुरुंगवास झाला. आणि जेव्हा ती केस सुरू झाली तेव्हा निर्लज्जपणाने सीबीआयने सांगितलं की पुनाळेकरांविरुद्ध आणि विक्रम भावेंविरुद्ध पुरावेच नाही आहेत, हे पुरावे लिगली ॲडमिसिबलच नाही आहेत. मग लिगली ॲडमिसिबल नसलेल्या पुराव्यांच्या आधारे आम्हाला पकडलं आणि हे सीबीआयने कोर्टामध्ये कबूल केलंय. दाभोळकर कुटुंबियांचे वकील तिथं होते, त्यांनी ते कबूल केलं आणि जे पुरावे सादर झाले त्याच्या आधारे त्यांनी आर्ग्युमेंट केलं. यातली पुढची गंमत अशी आहे की शरद कळसकरांकडे काही 8-10 पिस्तुलं या परमबीर सिंगांनी काढली होती. परमबीर सिंगांचं तेव्हा हे होतं आणि ती 8-10 पिस्तुलांचा पंचनामा खोटा होता. अंदुरेकडून त्याने एक पिस्तूल काढलं होतं आणि त्याच टाईपच्या पिस्तुलाने, त्याच प्रकारच्या पिस्तुलाने हत्या झाली अशी सिद्धांत होता. सीबीआय म्हणालं हे 2 खुनी आम्ही पकडले आहेत बरं का, हे शूटर्स आहेत, पण यांच्याकडच्या पिस्तुलांनी केलेलंच नाही. ज्या दिवशी पकडलं त्या दिवशी त्यांनी घोषित केलं आणि ते म्हणे ते पिस्तूल खाडीत टाकलंय, ते पुनाळेकरांनी भावे असताना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टाकलंय, त्यामुळे त्यांना पकडा. आम्हाला पकडलं. आणि दाभोळकर कुटुंबियांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात शपथपत्रात म्हटलंय ती पिस्तूल ती नाही आहेत. म्हणजे तुम्ही आज त्या दोघांना गरिबांना शिक्षा झालेली आहे, त्यांच्या ओळख परेडमध्ये गडबड आहे, त्यांची ओळख परेडच झाली नाही. पहा, कोणाला पकडल्यावर परेड होते, परेड झाली नाही. त्या दोघांच्या बाबतीमध्ये साक्षीदारांनी फोटोच्या मागे लिहून दिलं की मी यांना ओळखत नाही, हे नाही आहेत मारेकरी. आणि तिथे येऊन त्याने कोर्टात ओळखले. कोर्टात दोघेच बिचारे तरुण बसलेत, तर त्यांना ओळखणारच आहे कारण तेच बिचारे पिंजऱ्यात बसले होते. दुसऱ्याने शपथेवर दिला जबाब म्हटलं की मी काय कोणाला ओळखलं नाही, नाही ओळखत मी या फोटोना, आणि तिथे येऊन त्याने ओळखलंय. तिथं एक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक माणूस होता. त्या कोर्टामध्ये असा प्रकार घडला की 2 साक्षीदारांनी त्यांना कोर्टात ओळखलं. एका साक्षीदाराने त्याला विचारलं की बाबा तू साक्ष देतोयस, ओळखलं नव्हतंस, आता ओळखतोस? हो आता ओळखतो. तुला घरी कोणी सांगत होतं का साक्ष कशी द्यायची? हो सांगत होते ना. म्हणाला कोण सांगत होतं? आहेत का कोर्टात? आहेत की. हे म्हटल्याबरोबर एक माणूस तिथून पळून जाऊ लागला. त्याला पोलिसांनी धरून आणला आणि विचारलं की कोण आहे तुला सांगणारा माणूस, बाबा कशी साक्ष द्यायची? हाच तो माणूस. त्याला विचारलं तू कोण? तो म्हणाला मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आणि हमीद दाभोळकरांचा सचिव, माझं नाव मिलिंद देशमुख. आता न्यायालयाने टिप्पणी काय दिली? न्यायालय म्हणतं असं होतं ना, आजकाल साक्षीदार फुटतात, त्यामुळे घरी जाऊन सांगितल्यात काहीच चुकलं नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने दिली आहे. न्यायाधीशांवर टीका करणं हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतं, न्यायालयाचा अवमान होतो. निकालपत्रावर टीका करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की जे निकालपत्र आहे ते अनकॉन्शनेबल आहे, ते विवेकाला पटणारं नाही. कारण याच न्यायाधीशांनी 6-8 महिन्यापूर्वी एक निर्णय दिला होता. एक दरोडेखोर पकडला गेला, त्याच्याकडे वसुली झाली, सगळं मिळालं, ओळख परेडमध्ये ओळखलं.
हेच न्यायाधीश महाराज म्हणाले नाही नाही ते काय ना 2-3 महिन्यांनी परेड झाली आहे ना. परेड झाली होती बरं का, आमच्या केसमध्ये परेड झाली नाही, पण त्या काळात पोलिसांनी फोटो वगैरे दाखवले असतील, संशयाचा फायदा घेऊन त्या दरोडेखोरांना सोडून दिलेला आहे. त्याच न्यायमूर्तीचा निर्णय. तर अशा वेळेला आम्हाला अपिलाशिवाय काय गत्यंतर नाही. आम्ही अपिलात गेलो आहोत, त्या 2 तरुणांना सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. तर हे नॅरेटिव्ह आहे शरदजी, याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे. मनाला प्रचंड वेदना होतात आणि हे गैरसमज पसरवले जातात, माध्यमं करतात. आणि जेव्हा आम्ही सुटून आलो त्यावेळेला कोणाची चर्चा घेण्याची तयारी नव्हती. त्यामुळे आज जे तुम्ही आम्हाला काही प्रश्न विचारताय आणि तुमच्यासारखी एक व्यक्ती विचारते जिने स्वतः खूप भोगलेलं आहे, त्यामुळे मी फारच तुम्हाला कृतज्ञ आहे की आम्हाला हे सांगायची एक संधी मिळते. नाही नाही, हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. माझी फार प्रामाणिक भावना आहे की निर्दोष सुटलेले आहेत माणसं, त्यांच्या आयुष्यातल्या इतके वर्ष, इतके तास, इतके दिवस काहीही कारण नसताना जेलमध्ये गेलेत. हे जेव्हा घडतं तर तुमच्या दोघांचे फॅमिलीचं काय होत असेल? जे तुम्ही जे काय सांगितलं की मला आता ते शब्द बोलवत पण नाही आहेत की पोलिसांनी तुम्हाला सांगितलं हे मी म्हणतो तसं लिहून द्या, नाही तर तुमच्या बायकोला नग्नावस्थेत. अरे काय ही भाषा आहे? हे त्या केसचं झालं. या केसमध्ये सुद्धा जेव्हा ही आम्हाला त्या गडकरीची केस झाली, हे परत वेगळी नंतर दाभोळकरांची केस झाली, त्याच्यात परत 2 वर्ष तुम्ही आतमध्ये गेला. त्या दिवशी जेव्हा अटक झाली 25 मे तुमची 2024 पत्नी, तुमच्या घरातले आई वडील, मुलं कोण असतील नातेवाईक, त्यांचं काय, ते कसं ह्याकडे बघतात? तेच दुर्दैव आहे की जे असे जातात निष्पाप आतमध्ये त्यांच्यापेक्षा जास्त त्यांचे कुटुंबीय भोगत असतात. हो, हे तर आहेच. म्हणजे फक्त तुम्ही तर जेलमध्ये असता, पण ते घरात असून जेलपेक्षा भयानक वातावरणामध्ये असतात. कारण तुम्हाला तसं संपर्क नसतो जनाचा. त्यांना आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला आय टू आय कॉन्टॅक्ट करायचा असतो आणि तेव्हा जे सगळ्या दुनियेची जी नजर असते ना की हिचा नवरा, त्यांनी तो हे केला, हिचा नवरा, बरं कुणाला काही पडलेलं नसते, खरं खोटं जाणून घ्यावं काही नसते. आतल्या माणसाला 4 भिंतीत कोण नाही नाही, न्यूज चॅनलवर जे दाखवतात ते आपल्याला सगळं खरं वाटत राहतं. बरं गंमत अशी आहे की ज्या न्यूज चॅनलनी तुम्हाला एवढं बदनाम केलं त्यातलं एक तरी असा आला का हो, जर खरं पत्रकारिता असेल तर, की आम्ही त्यावेळेला केलं होतं पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की एका कुटुंबाला आमच्या पण न्यूजमुळं फार त्रास सहन करावा लागला, तर त्याची आम्ही किमान दिलगिरी. तर असंही हेही कोणाकडं सौजन्य नाही आहे एकाही पत्रकाराकडं. कशी तुमच्या बायकोने 5 वर्ष काढली हो? कसं ती लहान बाळ घेऊन? जन्म झाल्यावर गेलात का जन्म नंतर झाला? मला अटक झाल्यानंतर 20-22 दिवसांनी जन्म झाला. आणि तुम्ही बाळ बघू शकला नाही तुमचं? वर्षभर मी तोंडच पाहिलं नाही मुलीचं. सुटून आलो तेव्हा 5 वर्षाची झाली होती ती. मी ओळखतच नव्हती बाप म्हणून मला. बघा मंडळी, पण तुमचा गुन्हा काय? पुन्हा आम्ही त्या नाटकाला निदर्शनं करून विरोध करत होतो. आमच्या देवतांची टिंगलटावाळी होऊ देऊ नका. नाटक निदर्शनं? हो, आता मग माझ्या नाटकाला नथुराम गोडसेला 25 वर्ष बाहेर निदर्शनं झाले आणि बस जाळली. हो, बस जाळण्यापासून, मला मारायला येण्यापासून, पेट्रोल बॉम्ब टाकलं, सगळं करून झालंय. त्यातलं कोणाला अशी शिक्षा नाही झालेली आहे कधी. खुनाच्या प्रयत्नाचं कलमही लावलं नाही, अटक सुद्धा झाली काही नाही. जाहीरपणे एका पत्रकाराने, एका संपादक होता एका चॅनलचा, त्यांनी तर ट्विट केलं होतं एकदा की मला शरद वंशींचा खून करायचा म्हणून. काही त्यांना कधी झालेलं आपल्याला आठवत नाही. काही का दुजाभाव का असतो असा? नाही शरदजी, तुम्हाला मी सांगतो, एक दुजाभावामध्ये आणखी एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायला पाहिजे. हे जे नॅरेटिव्ह चाललंय ना, म्हणजे डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. मला डाव्या विचारसरणीबद्दल काही द्वेष अशातली गोष्ट नाही. त्यांची विचारसरणी आहे, काही जिहादी विचारांचे लोक आहेत, यांची ना एक इकोसिस्टीम तयार झाली आहे. म्हणजे कसं होतंय बघा, की मालेगाव प्रकरणात आम्ही वकील होतो. विक्रम तेव्हा मला सहाय्य करायचा सुटून आल्यावर. 13 पासून आहे. 2-4 छोट्या गोष्टी सांगतो. जेव्हा विक्रम तुरुंगात होता तेव्हा एक कातकरी मुलगा होता, म्हणजे त्याला वयाच्या 16व्या वर्षी जन्मठेप झाली होती. आणि त्याला विक्रमने माहितीच्या अधिकारात त्याचं सगळं काढलं की बाबा तो 16च्या खाली होता. तो जिल्हा परिषदेच्या शाळेचं सर्टिफिकेट काढून विक्रमने त्याला सोडवलं. म्हणजे त्याच्यासाठी निशुल्क आम्ही लढलो. आणि एका कातकरी म्हणजे शेड्यूल ट्राईब किंवा ओबीसी ज्याच्यामध्ये तो येतो एनटी, त्या मुलाला विक्रमने सोडवलं. जातीपातीचा काय आम्ही विचार केला नाही. आणि याबद्दल याची स्टोरी आली. याची स्टोरीसुद्धा एक चॅनल आहे, टाइम्स नाव त्यावेळेचं, किंवा मला वाटतं रिपब्लिक असेल, यांनी ती स्टोरीसुद्धा चालवली, विक्रमचं दाखवलं. आणि त्यानंतर जेव्हा विक्रमला अटक होण्याची वेळ आली तेव्हा ती महिला पत्रकार म्हणजे अरे बापरे, आता माझी नोकरी जाईल का, की विक्रमबद्दल मी काहीतरी चांगलं सांगितलंय. म्हणजे इतकं भय आहे. जसं तर मी वकील आहे, ज्या वेळेला माझे वडील एक गिरणी कामगार होते, त्यामुळे मी पहिली जी याचिका केली त्यामध्ये गोरगरिबांना 5 स्टार जी हॉस्पिटल आहेत, म्हणजे नावच घेतो, जसलोक आहे, लीलावती आहे, हिंदुजा आहे, या सगळ्या इस्पितळांमध्ये राखीव जागा असाव्यात. मग अगदी जे गरीब आहेत त्यांच्यासाठी 10% राखीव जागा आणि 30% सवलतीच्या जागा, हे माझ्या याचिकेप्रमाणे झालं. आणि
चॅरिटी कमिशनरच्या पुस्तकामध्ये माझी कृतज्ञता त्यांनी नोंद घेतली, कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. हे जे साखर सम्राट, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट हे आपले प्लॉट हडपतात. तर माझ्या याचिकेनंतर बरेच GR निघाले कोर्टाच्या आदेशानुसार, हायकोर्टाच्या, आणि या सगळ्यांना आता पाटा लावायला लागतात की बाबा ही सरकारची जागा आहे बरं का, ही फुकट नाही. मग लोक माहितीचा अधिकार वापरतात आणि यांच्यावर एक अंकुश राहतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची वचनं काढली मणिशंकर अय्यर यांनी, तेव्हा मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागून ऍडमिट करून घेतली. सच्चर कमिशनला आम्ही आव्हान दिलं. सच्चर कमिशनचं आव्हान असं आहे की गुजरात गव्हर्नमेंट आणि संजीव पुनाळेकर दोघांनीच आव्हान दिलेलं आहे. ही दोन्ही आव्हानं सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत की फक्त तुम्ही सनातनी हिंदूंना वगळत आहे, शिखांना देत आहे, बौद्धांना देत आहे, मुसलमानांना देत आहे, ख्रिश्चनांना देत आहे, पारशांना देत आहे, पण फक्त हिंदूंना देत नाही तुम्ही. म्हणजे जो मनुष्य ब्रह्मा विष्णू महेश श्री गणेश यांचं उपासना करणार आहे त्याला मिळणार नाही, बाकी सगळ्या अल्पसंख्याकांना मिळणार. आम्ही आव्हान दिलंय. यातलं कुठचंच नॅरेटिव्ह न दाखवता एक अतिरेकी म्हणून भूमिका आमची एकसारखी लावत राहायची, हा एक भाग होता. आणि याचा एक भाग तुम्हाला आणखी एक सांगतो. लोकांना असं भरून येतो तो स्टॅन स्वामी काहीतरी गेला, त्याला स्ट्रॉ दिली नाही आणि मग तो तुरुंगात मेला. मालेगाव प्रकरणात मी वकील असताना आम्ही त्यांची राहायची व्यवस्था केलेली. तर एक श्याम साहू नावाचा कैदी होता. पुढे तो बघा इतकी वर्ष जेलमध्ये राहून त्याला 2-3 वर्षांनी जामीन मिळाला, शेवटी त्याचा डिस्चार्ज झाला. राकेश धावडे सारख्या बिचारा इतिहास संशोधक आहे तो, त्याची 8 वर्षांनी निर्दोष मुक्तता झाली, चार्ज फ्रेम न करता दोषमुक्त झाला. या श्याम साहूचा भाऊ काही काळ आमच्याकडे राहून गेला होता. त्या एका दिवशी तो आला नाही आमच्याकडे, तो थेट कोर्टात गेला कारण उशीर झाला होता. आणि त्याच दिवशी साध्वीवर एका अल्पसंख्याक म्हणजे शांतताप्रिय जे अल्पसंख्याक आपल्या देशात आहेत, एका स्त्रीने हल्ला केला होता, चेहऱ्यावर वार केले होते आणि रक्त बरंच गेलं होतं. ती बातमी आली होती, कोर्टात गोंधळ चालू होता. माझ्या शेजारी तो उभा होता, त्याने छाती अशी चोळली, तो कोसळल्याने तो कोर्टामध्ये तो मरण पावला. मालेगाव प्रकरणातल्या आरोपीचा भाऊ 2009 साली न्यायालयात कोसळून मरण पावला. ही बातमी एकाही मीडियाने दाखवली नाही, काय सांगताय? चर्चा झाली नाही. आणि आज कदाचित तुम्हाला पण तुम्ही आता पहिल्यांदा ऐकतोय. म्हणजे इतक्या प्रकारे अगदी म्हणजे हगलं मुतल्याच्या ब्रेकिंग न्यूज होता देतात. म्हणजे आता ते आणि ही बातमी आलीच नाही, आम्हाला माहितीच नाही. बातमी पूर्ण दाबली कारण तत्कालीन गृहमंत्री जे होते ते अत्यंत म्हणजे कायम तोंडात तंबाखू असायचा आणि अत्यंत ग्रेट मानले जायचे. आणि त्यांचे ते आमचे बडे नेते आहेत जे कायम महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरां वगैरे बोलत असतात. यांनी हे प्रकरण पूर्ण दाबून टाकलं. म्हणजे हिंदूंसाठी कुठचीच न्याय दाखवायची नाही. प्रसंग गंमत अशी आहे, हे सगळं करणारे हिंदूच आहेत. हे हिंदूच आहेत. अगदी आता बघा परमबीर सारखे अधिकारी आहेत. परमबीर सिंग आणि राकेश मारेचा आमच्या प्रकरणात हात आहे, आम्हाला गुंतवलेला आहे. त्यांनी खोटे पुरावे केले. आणि नॅरेटिव्ह म्हणाल तर आणखी एक तुम्हाला सांगतो. सीबीआयच्या अधिकाऱ्याने एक शपथपत्र दिलं, त्यामध्ये त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप केलेला आहे की या प्रकरणात जे पहिले 2 आरोपी पकडलेले त्यांच्या विरुद्ध खोटा CFSL रिपोर्ट तत्कालीन सरकारने बनवला असा त्यांनी आरोप केलाय. त्यावेळेला सरकार होतं ते, इथं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. पण त्याबद्दल सुद्धा मीडियाने काही उचललं नाही. म्हणजे मीडियाचं मला एक वाईट दिसतं. सगळे नसतील तसे, पण त्याचे जे मुख्य चालक मालक वगैरे जे आहेत त्यांचं एक ओपिनियन आहे की हिंदूंना कधीही विलन किंवा खलनायक म्हणूनच आपल्याला दाखवायचं. हिंदूंमधला कोणी माणूस कंपॅशन असणारा, गरिबांसाठी लढणार असू शकत नाही. ते म्हणजे दाभोळकर असणार, ते म्हणजे पानसरे असणार, ते म्हणजे तुमची तिस्ता सेटलवाड असणार. आणि यांची कशी प्रतिमा हे मानवतावादी. आणि आमच्या बाबतीत आम्ही अतिरेकी आहोत. म्हणजे हा जो हे जे नॅरेटिव्ह आहे, त्याचबरोबर त्यांच्या इकोसिस्टीममध्ये ते कशा प्रकारे त्यांना पैसे येतात आता तर सिद्धच झालेलं आहे. या इकोसिस्टीममध्ये काम करणाऱ्या लोकांना कुठून पैसे येतात, सगळ्यांवर धाडी पडल्यावर मुळात धाडी त्यांच्यावर का पडल्या ईडीच्या, संजीव पुनाळेकरांवर तुम्ही धाड घालून दाखवावी. काय मिळालं तर मीच आश्चर्यचकित होईल. आमच्याकडे काहीच नाही आणि आम्ही रस्त्यावर राहून लढतो आहोत. परंतु या नॅरेटिव्हमध्ये दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्यांनी पण मला किंवा विक्रमला साथ नाही दिली. त्याचं विक्रमने मालेगाववर पुस्तक लिहिलं, खूप सुंदर पुस्तक लिहिलंय सर, तुम्हाला आम्ही परत देऊ, वाचा. हे मालेगाव प्रकरणात एक खरी गोष्ट लक्षात घ्या. काय पुस्तकाचं नाव आहे? मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात. अच्छा, पुस्तक आहे विक्रम भावे. आणि त्या पुस्तकात त्यांनी ना सगळा तपास दिलाय. जो तपास 2016 मध्ये NIA ने करून दिला, तो तपास विक्रम भावे यांनी 2013 मध्ये पूर्ण करून दिला. त्याची तंतोतंत कॉपी 16 मध्ये NIA ने दिली. त्याबद्दल कुणी विक्रमला मेडल दिलं नाही. खरं म्हणजे जर तो पत्रकार असता, का मेडल दिलं ना, नंतर अटक नाही का, तुरुंगात टाकलं ना, असं काय? वा वा. नाही, मला खरंच मजा वाटते की आजच्या माझ्या पत्रकारांना आव्हान आहे की तुम्ही NIA ची चार्जशीट घ्या, विक्रम भावेचं पुस्तक घ्या आणि पहा की जे विक्रम भावे 13 मध्ये सांगत होते काँग्रेसचं सरकार असताना, ते 16 मध्ये NIA सांगतंय. आणि ते 13 मध्ये पण सांगताना विक्रम भावेंनी एक मुद्दा छान मांडलाय. म्हणजे माझे सहकारी, मला अभिमान आहे त्याचा की माझ्यासोबत त्यांनी 6 वर्ष काम केलं.
त्याने पहिल्यांदा हे सांगितलं की मालेगाव प्रकरणामध्ये कोणी फुटत वगैरे नाहीये. या सगळ्या साक्षीदारांना जबरदस्तीने साक्षी घेतल्यात. त्यांनी बंडाचा झेंडा उभारलाय. आर्मीचे अधिकारी असोत, काही मंडळींची साक्षी घेतल्यात. त्यांनी कुठच्या कुठच्या कोर्टामध्ये मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये याचिका केल्या की आमच्याकडून महाराष्ट्राच्या ATSनी, राकेश मरियांनी म्हणा किंवा परमबीर सिंगांनी जबरदस्तीने जबाब घेतले. पुढे येण्याने ते सगळं नोंदवलं. एका आरोपीच्या घरात RDX ठेवलं होतं आणि त्याला आरोपी बनवला. हा सगळा इतिहास त्यांच्या साक्षीच्याकडे विक्रमने लिहिला. ही साक्ष नोंदवायला येण्याला 4 वर्ष लागली त्याच्यानंतर. म्हणजे विक्रमला इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम बद्दल खरं म्हणजे कित्येक लाखाचं बक्षीस आहे. आपल्याकडे पत्रकार आहेत मंडळी, त्यांना लाखाची बक्षिसं मिळतात, लंडनला जातात. ते खरं तर विक्रमला द्यायला पाहिजे, परंतु त्याला तुरुंगवास झाला आणि 15,000 पुस्तकाच्या प्रती खपल्या. पण त्याची कोणी नोंद घेतली नाही. म्हणजे विवेक साप्ताहिक आहे, तरुण भारत आहे, पांचजन्य आहे, असे 3-4 अपवाद वगळले की ते पण बिचारे ब्रँडेड आहेत. नवा काळ होता त्यावेळेला. सामना सुद्धा त्यावेळेचा सामना तसा होता, त्यांनी छापलं. हे वगळता कोणी वृत्तपत्रांनी त्याचं परिक्षण सुद्धा छापलं नाही आणि आज सुद्धा त्याची नोंद नाही घेतलेली. ते पुस्तक ऐतिहासिक आहे पण त्याची नोंद नाही झालेली. अशा तुम्ही केसेस लढवता, तुम्हाला धमक्यांचे फोन म्हणजे गुंडांकरवी किंवा राजकारण्यांकडनं असे काही अनुभव आलेत की हे का करताय तुम्ही हे धंदे? बरेच अनुभव. या लष्कराच्या भाकऱ्या कशासाठी भासता तुम्ही? नाव सांगू नका वाटले, पण तुम्हाला येतात असे अनुभव? असे आलेले आहेत. काय सांगितलं जातं म्हणजे ऍक्च्युअली? मला कित्येक राजकारण्यांकडनं आणि पत्रकारांकडनं जेव्हा जसं आता मी तुमच्या शेजारी बसलो आहे, अशा वेळेला सांगितलं जातं तुम्ही अतिशहाणे कशाला वागता, कोर्टात जा, जे आहे ते वाचा. तुम्ही आरोपीला भेटताय, तुम्ही तुरुंगात जाऊन त्याला भेटताय, त्याच्या नातेवाईकांना मदत करताय, तुम्ही स्टेटमेंट करताय, तुम्ही स्वतःचं इन्व्हेस्टिगेशन करताय आणि सगळे तुम्ही फुकट करताय. असं नका करू तुम्ही, हे करू नका, तुम्हाला त्रास होईल. आणि काही जणांनी सांगितलं शेवटी सगळे राजकारणी एकत्र आहेत आणि त्यांचा सगळा कारभार हे परमबीर सिंग किंवा राकेश मरिया यांच्या आधारित चालतो, तर त्यांच्या नादी लागू नका. आणि हे म्हणजे ही एक प्रकारची कन्सिल्ड किंवा छुपी धमकीच होती. आणि हे मी एकदा नाही, दोनदा नाही, मी आणि विक्रमने कमीत कमी 100 वेळा हे लोकांकडनं ऐकलंय. आणि तो सांगणारा माणूस आम्हाला ज्ञान दिल्यासारखं सांगत असतो. पहा, किंबहुना आता असं झालंय ना की आज कुठेतरी माझी बाजू मी मांडतोय आणि 1-2 छोट्या मुलाखती झाल्या. म्हणजे जय महाराष्ट्रावर एक झाली, प्रसाद खाते साहेबांनी घेतली, एक हिंदू जनजागृती समितीच्या प्रवक्त्याने घेतली, छोट्या मोठ्या झाल्या त्या. पण आज मला असं वाटतं की आमच्या अटकेनंतर हा तर मुद्दा सिद्धच झाला की ते बरोबर होते आणि आम्ही चूक होतो. अशा प्रकारे आता ते इतरांनाही सांगत नाही. मला दुःख या गोष्टीचं वाटतं की आज आम्ही एक रोल मॉडेल बनलो आहोत की बघा हे झालं तर तुमचा पुनाळेकर करू. म्हणजे जसं त्यावेळेला आपल्यावर टीका व्हायची की तुमचा गांधी करू, तसं आता ते थेट सरकारी अधिकारी, बडे लोक आणि तथाकथित पुरोगामी मंडळी ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे ही थेट म्हणणार तुम्ही याच्यात पडू नका, तुमचा पुनाळेकर आणि भावे करू. याच परिस्थिती आणि दुर्दैवाने आज ते जिंकले आहेत असं आम्हाला म्हणावं लागतं. हे सगळी लढाई, हे सगळ्या ह्याच्यानंतर तुम्हाला कधी भीती नाही वाटली किंवा ह्याच्यात नंतर सुद्धा नाही मी लढणारच, ही उर्मी कुठून आली? हे शिक्षण कुठे मिळालं? कारण शालेय जीवनात तर काही हे शिकवत नाहीत. मग नेमके हे संस्कार कोणाचे आहेत? घरातले आहेत, आई वडिलांचे आहेत का आणि कुणाचे आहेत का? काही वाचन केलेत तुम्ही? जसं इचलकरंजीकरांना जेव्हा मी हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की माझे गुरु आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर आणि त्यांच्यामुळे मला हे लढलंच पाहिजे आपण धर्मासाठी. तसं तुमचं प्रेरणा स्रोत कुठे आहे? त्याचं म्हणाल तर प्रेरणा, कारण इतकं झाल्यानंतर कुठलाही वकील म्हणाला असं मरू देणं चाहलंय, कशाला गळ्यात घालून घ्या. म्हणजे 42 दिवस आतमध्ये जाऊन आल्यानंतर सुद्धा तुमची ती धग, ती ज्वाळा अजूनही विझलेली नाहीये, कमी सुद्धा झालेली दिसत नाहीये. तुमच्या बोलण्यातून ती आग तशीच जाणवते आणि असं कळतंय की तुम्ही यापुढे हे कार्य करत राहणार आहात. सर 2 गोष्टी सांगतो तुम्हाला की ह्याच काय आहे, कुठे आहे, का मी विचारतोय? कारण असं काय असतं की ज्याच्यामुळे माणसाला लढायची प्रवृत्ती म्हणजे बळ मिळतं? सर तुम्ही संधी दिली ते सांगायची. सांगतो की ज्या कळसकरच्या तोंडून त्यांनी माझं नाव घेतलं त्याचा वकालतनामा मी सोडलेला नाही. त्या प्रकरणात त्यांनी मला आरोपी केलं, पण नालासोपारा प्रकरणात जिथे त्याच्याकडनं खोटी शस्त्र काढली आहेत तिथं अद्यापही मी त्याचा वकील आहे. मला निरोप आले की पहा नाही तर त्या प्रकरणातही तुम्हाला आरोपी करतील. म्हटलं सोडा, तुम्हाला काय करायचं ते करा, मी माझ्या एका तरुण मित्राचं वकीलपत्र सोडणार नाही, मला कोणी घाबरवू शकणार नाही. सर असा विषय आहे ना की ते मला इजा करू शकतात आणि हे विक्रमच्या बाबतीत खरं आहे, ते आमची बदनामी करू शकतात, ते आम्हाला तुरुंगात टाकू शकतात. बदनामी करू शकतात झाली की आता त्यात आता काय राहिलंच नाही. तुरुंगात टाकू शकतात, टाकलं तेही टाकून ते आम्हाला संपवू शकतात, पण ते आम्हाला घाबरवू नाही शकत. कारण आमची जी श्रद्धा ईश्वरावर आहे, आम्ही दोघे गीतेचे भक्त आहोत, श्रीमंत भगवद्गीतेचे. आणि माझी एक निष्ठा आहे की मी वाचताना म्हणजे अगदी लहान वयापासून मी ती वाचतो आहे, वडिलांनी आणून दिली होती
संस्कृत हा विषय होता, पण संस्कृतचं तेवढं ज्ञान मला नाही, कारण तो शाळेतला विषय होता. त्या संस्कृतमध्ये काही वाचन झालं नाही. बालमोहनमध्ये मी होतो, बालमोहन विद्या मंदिरमध्ये, तिथे संस्कृत शिकलो, चांगले मार्क मिळवले. गीता वाचायची ते आपण मराठी अनुवाद वाचतो, आणि त्यामध्ये एका गोष्टीवर माझा विश्वास आहे की भगवान श्रीकृष्णाने सगळे योग सांगितले, म्हणजे ध्यानयोग आला, संन्यास योग आला, कर्मयोग आला, ज्ञानयोग आला. सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की हे अर्जुना, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला सगळ्या पातकांपासून मुक्त करीन. हे जे वचन आहे त्यावर माझा जो एकदा विश्वास बसला तो अद्याप गेलेला नाही, की भगवान श्रीकृष्ण माझा पातक मी केलेला आहे की मी पुण्य केलेलं आहे हे ईश्वर ठरविल, आणि शासन देणाराही तो, आणि जेव्हा मी पातक करीन तेव्हा कठोरातलं कठोर शासन घ्यायला मी तयार आहे. त्यामुळे हा देवावरचा जो विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला ते घाबरवू नाही शकले. आणि आज काय झालंय ना सर, आज आमचा काळ नाही, आज आम्ही आयसोलेट झालो आहोत, आज आम्ही वेगळे आहोत. कारण आज आपण काही लोकांना निर्भय म्हणतो, पण निर्भय कोण आहे आज? तर जो इतरांना घाबरवू शकेल त्याला आपण निर्भय म्हणतो. तो व्यक्ती निर्भय आहे का? तर तसं नाहीये, तो इतरांना घाबरवतोय म्हणून तो निर्भय आहे. तर आज आमची वेळ नाहीये, म्हणजे आज निर्भय माणसांच्या मागे समाज नाहीये. ज्यावेळेला समाजाला गरज आवश्यकता भासेल त्यावेळेला कदाचित आम्ही काहीतरी अधिक करू शकू. किती दुर्दैवी आहे. आणि हे सगळं घडत असताना तुमची पत्नी, तुमची घरातले लोक यांचा सपोर्ट कसा मिळतो ते काय, हे मी का विचारतोय, ह्यातनं अनुभवातनं मी गेलोय. जेव्हा मला मारायला आले लोक, नथुरामचा रोल करतो म्हणून, किंवा माझी पेट्रोल बॉम्ब टाकून बस वगैरे जाळायचा प्रयत्न केला, तेव्हा आमच्या घरामध्ये एक अशी मिटिंग झाली होती की अरे ही भूमिका केलीच पाहिजे का, अभिनेत्याचा आणि अनेक भूमिका आहेत त्या कर ना, ह्याच्याने जर जीवावर बेतणार असेल तर मी सांगितलं नाही नाही नाही, काय वाटेल झालं तर मी ही भूमिका सोडणार नाही, नथुराम गोडसे नाटक मी करत राहणार. आणि मी करत राहिलो. 25 वर्ष मला इथेपर्यंत मारायला आली ती लोक, पण कोणी मला टच नाही करू शकला. ही एक तुम्ही म्हणता ना, ही परमात्म्याची एक ताकद असते, एक कवच कुंडलं असतात. तसं तुमच्या घरातल्यांचं काय होतं म्हणणं ह्याच्यावरचं? घरातल्याची माझी पत्नी आणि माझी मुलगी या दोघींनी मला प्रचंड पाठिंबा दिला. म्हणजे त्या दोघी कधी घाबरल्या नाहीत? कधी घाबरल्या नाहीत. किंबहुना एक क्षण असा आला की मला सीबीआयने सांगितलं की त्या दोघांना भेटू शकता. म्हटलं नाही, भेटायचं नाही मला, तुम्हाला पकडायचं असलं पकडा, तुम्ही त्यांची तयारी आहे, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा, तुमच्या तंत्रामध्ये मी फसणार नाही, तुम्ही त्यांना बोलावणार, मला इमोशनली ब्लॅकमेल करणार, आणि मला तुम्ही 42 दिवस भेटायला येऊ नका, हे मी त्यांना निरोप दिला. मला किती काळ राहीन आतमध्ये माहित नव्हतं, 10 वर्षे लागू शकली असती, कारण मला एक दहशतवादी म्हणून पकडलं होतं. माझ्यावर आरोप UAPRचा लावला होता. मी ज्या आरोपाखाली कसाबला पकडलं होता, अजमल कसाबला, दहशतवादी म्हणून त्यांनी मला पकडले, लक्षात घ्या. आणि त्यावेळेला माझ्या बायका मुलांनी कठोरपणे उभी राहिली. कुठला दहशतवाद केलात तुम्ही? आणि तरी माझ्या मुलीने कॅम्पेन चालवली, म्हणजे तिने फेसबुकवर कॅम्पेन चालवली. राजस्थान सारख्या ठिकाणी तिचे सहकारी गेले, आणि तिथून बार कौन्सिलने तिथे ठराव पास केला की अन्यायकारक अटक आहे. राजस्थान सारख्या राज्यात ते घडलं. म्हणजे या बाबतीमध्ये कुटुंबाचा पाठिंबा हा होताच होता. आणि मला आणि एक उल्लेख केला पाहिजे आमच्या वकिलांचा. सर, वकील माझ्या पाठीशी उभे राहिले, म्हणजे महाराष्ट्रातले राहिले सर. वीरेंद्र इचलकरंजीकर, त्यांची तर तुम्ही मुलाखत घेतली आहे. प्रकाश साळसिंगकर होते. मला उल्लेख केला पाहिजे सुवर्ण आव्हाड वस्त यांचा. त्या आव्हाड वस्त त्यांचे वडील त्या काळात ACP होते, आणि त्यांनी दाऊदच्या गुंडांचा खात्मा केला होता. त्यांच्यावरही काही केसेस झाल्या होत्या. त्यांचे पती ACP होते, ते सर्व्हिंग ACP होते, आणि त्यांनी माझं वकीलपत्र घेऊन त्या सुंदर प्रकारे लढल्या. कुठच्या दबावाला ते बळी नाही पडल्या, आणि त्यांनी सुद्धा ते निशुल्क केलं. म्हणजे कधी कधी थट्टेत मी, म्हणजे आम्ही म्हणताना म्हणतो की जसं अल जजीरा जाहिरात करताना कसं म्हणते की सगळं जग BBC बघतं आणि BBC अल जजीरा बघतं, तसं मी सगळ्यांचा वकील होतो, आणि माझे वकील मात्र इचलकरंजीकर आणि सुवर्ण आव्हाड वस्त होत्या. आणि त्यामुळे त्यांचा खूप अभिमान आहे सर. आणि ती पण माझी एक्सटेंडेड फॅमिली होती, आणि त्यांनी खूप केलं सर. सुभाष झा होते, घनश्याम उपाध्याय होते, प्रकाश साळसिंगकरांची तर पूर्ण टीम होती, आणि एवढ्या संख्येने वकील उभे राहिले सर. मला खूप त्या गोष्टीचा आनंद आहे की माझी माणसं काय मला सोडून गेली नाहीत सर, ना माझे कोणी क्लायंट सोडून गेले, कारण मुळात माझे क्लायंट सुद्धा व्यक्तिगत विश्वास ठेवणारे होते. माझं काही नुकसान वगैरे करू नाही शकले ऍक्च्युली. म्हणजे भगवंत अशा लोकांच्या रूपाने तुमच्या संरक्षणासाठी उभा, आणि मनोधैर्य खचलं नाही सर. 42 दिवस आम्ही शांतपणे झोपू शकलो. आमच्याबरोबर फाशीचे कैदी शिक्षा झालेले, माझ्या आणि विक्रम सोबत जवळपास एक, मला वाटतं विक्रम 25-30 कैदी होते ज्यांना फाशीची शिक्षा झाली होती. तुमच्या सोबत होते? आमच्या सोबत होते. त्यांच्यासोबत आम्हाला फाशी कोठडीमध्येच ठेवलं होतं. आम्हाला फाशी कोठडीमध्ये ठेवलं. तो तर मी विचारणारच आहे अनुभव तुम्हाला, की कोठडीत गेल्यानंतर एवढे मोठे वकील, तुम्ही कायद्याचे तज्ज्ञ, एवढ्या मोठ्या केसेस लढवणारे, काही कारण नसताना जेव्हा आपल्याला असं आत टाकलं जातं, एक एक दिवस काढणं मुश्किल आहे. म्हणजे मी आता दरवर्षी अंदमान यात्रा काढतो, तेव्हा मी सगळ्यांना एक अर्धा पाऊण तास त्या कोठडीत बसवतो. ते अर्धा पाऊण तास सुद्धा बसणं हे भयानक अवघड आहे. तर तुम्ही 42 दिवस, तुमच्या आयुष्यातली 7 वर्ष, काय अनुभव होता हो त्या कोठडीतला? बरं कसं आहे ना, मी गुन्हा केलाय ना हे मला माहीत असतं ना, तेव्हा मी ते भोगायला मी मेंटली तयार असतो. पण मला पहिला प्रश्न रोज उठून हाच पडतो की ज्याला मी काहीच केलं नाही यार, मी काही केलं नाहीये, मी हिंदू धर्माचं काम करणे चूक आहे का?
बाकी सगळी धर्मीय लोक त्यांच्या धर्माचा यथेच्छ प्रचार करतायत. मी तेच करतोय, मग मला का? काय सांगा ना तुम्ही, तुमच्या कोठडीतल्या 7 वर्षांचा अनुभव, कशी चांगली माणसं भेटली असतील किंवा भयानक पण भेटली असतील, त्या कोठडीत सुद्धा तुम्हाला पोलिसांचा अनुभव कसा आला? सांगतो. त्याची सुरुवात आहे ना 25 मे 2019ला झाली. मला आणि सरांना, पुनाळेकर सरांना या दाभोळकर प्रकरणात चौकशीसाठी म्हणून बोलवलं. तिथे मला हे आधी माहीत नव्हतं. तिथे गेल्यावर मला कळलं यांना पण बोलवलंय. अच्छा, तोपर्यंत तुम्हाला माहित नव्हतं. तिथे गेल्यानंतर आम्हाला लगेच वेगवेगळ्या खोल्यांमध्ये बसवलं. दुपारी 1-1:30चा सुमार असेल. 4-4:30च्या सुमाराला तो जो तपास अधिकारी होता सुभाष रामरूप सिंग म्हणून, तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्या ॲडव्होकेट संजीव पुनाळेकरांना मी अटक केली आत्ता थोड्या वेळापूर्वी. त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की आमच्या विरोधात त्यांनी इतक्या तक्रारी केल्यात की आम्हाला डिपार्टमेंटल एन्क्वायरीला सामोरं जावं लागतंय, आमचा त्यांच्यावर राग आहे, आम्ही त्यांना अटक केली. आता तुमचा प्रश्न आहे फक्त, तुम्ही त्यांच्या विरोधात आम्ही सांगतो तशी साक्ष द्या आणि घरी जा, नाही तर तुम्हाला अटक करतो. मी म्हटलं, बाबा माझी मान फासात न सोडवण्यासाठी मी खोटी साक्ष यांच्याच काय तुमच्याही विरोधात देणार नाही म्हणले. ते म्हणे मग अटक करतो. म्हटलं करा. मग त्यांनी ते 2 कागद ठेवले होते, हे आम्ही सांगतो तसं स्टेटमेंट किंवा हा अटकेचा पंचनामा, कशावर सही करता बोला. मी अटकेच्या पंचनाम्यावर सही केली आणि अटक झाली मला, आणि मी आरोपी बनलो या प्रकरणातला. 11 दिवस CBIच्या कस्टडीत होतो. या 11 दिवसात पहिल्याच दिवशी मी त्यांना म्हटलं, बाबा तुम्ही मला अटक केली ठीक आहे, इथून पुढे मी तुमच्या कुठल्याच कागदावर सही करणार नाही, मला ऑडिओ व्हिडिओ तोंडी लेखी किंवा काय जबाब द्यायचा नाही, काहीच द्यायचं नाही, आणि मी कोर्टात पण सांगणार आहे. फक्त अटक कशाच्या आधारे केली ते सांगा ना. तेव्हा तो म्हणाला, या केसमधला एक आरोपी आहे शरद कळसकर, याचं कर्नाटक राज्यातल्या दुसऱ्या केसमधल्या कन्फेशनच्या आधारे आम्ही तुम्हाला इथे अटक करतो. मी सरांसोबतच असल्यामुळे ते कन्फेशन ज्याच्या आधारे अटक झाली ते ऑक्टोबर 2018मधलं हे मला माहीत होतं. मी म्हटलं मग 8 महिन्यापूर्वीच आहे ना, 7-8 महिन्यापूर्वी. या 7-8 महिन्याच्या काळात तो सुभाष रामरूप सिंग आणि आम्ही कोर्टात 25 वेळा भेटलो. 2 वेळा म्हटलं तू आमच्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेलास, तेव्हा का नाही अटक केलीस, आत्ताच का, त्याचं कारण सांग. तर तो अगदी गुरमीत म्हणाला, तू कोण बे मला विचारणार आहे, आणि मी तुझ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधीलच नाही. म्हटलं ठीक आहे बाबा, हिंदुत्ववाद्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायला CBI बांधील नसेल, पण कोर्टाला तर उत्तर द्यायला बांधीलच ना. उद्या आम्हाला जेव्हा कोर्टापुढे हजर करशील पहिल्यांदा, तेव्हा कोर्ट विचारेल ना इतके दिवस का लागले. कारण एकीकडे दाभोळकर हत्या म्हणजे लोकशाहीचा खून, पुरोगामित्वाला खड्ड्यात घालणारी घटना वगैरे वगैरे बोललं जातं. एवढा जो काही आरोप माझ्यावर ठेवला त्यावरून प्राईम ॲक्यूज आहे मी, असं म्हटलं पाहिजे. मग 8 महिने का लावले हे कोर्ट विचारेलच तुला, तेव्हा सांग. तेव्हा या सुभाष रामरूप सिंगचं वाक्य होतं की विक्रम भावेला अटक करायला 8 महिन्याचा विलंब का झाला, हे मला या देशातलं एकही कोर्ट मी निवृत्त होईपर्यंत विचारणार नाही, लिहून ठेव. दुर्दैवानी त्याच्या या वल्गना खऱ्या ठरल्यात. 25 मे 2019ला मला त्याने अटक केली, 31 डिसेंबर 2022ला तो निवृत्त झाला. या 3.5 वर्षाच्या काळात यच्चयावत न्यायालयांचं रेकॉर्ड काढून दाखवावं कुणी, कुठल्या न्यायालयाने त्याला हा प्रश्न विचारलाय का, आणि ते आता ते त्या पुढे जाऊन जजमेंटच्या कॉपीपर्यंत कोणी शोधून दाखवावं की त्याला हा प्रश्न कोणी विचारलाय का, की 8 महिने का लागले. ही अशी सुरुवात झालेली आहे सगळ्याची. पुढे 2 वर्ष मी जेलमध्ये होतो. याच्यात सुद्धा माझ्या विरोधात पुरावे काय, 2 कुठले तरी नंबर त्यांनी काढले. हे नंबर वेअर इन यूज ऑफ विक्रम भावे अँड वेअर लोकेटेड नियर बाय क्राईम सीन अप्रॉक्स 10 to 15 days बिफोर मर्डर ऑफ दाभोळकर. आता हे 2 नंबर माझे असल्याचा पुरावा सोडा, हे 2 नंबर या पृथ्वी तलावर अस्तित्वात असल्याचा सुद्धा पुरावा शेवटपर्यंत आणला नाही. काय सांगताय, नव्हताच. आणि हे सगळं शपथेवर सांगत राहिले. माझ्या जामिनाला विरोध करताना बघा याचे हे 2 नंबर तिथे हे झाले होते ॲज पर CDR अनालिसिस. मग माझा बेल कॅन्सल झाला. पुढच्या वेळेला बेल ठेवला, सेम स्टोरी, माझा बेल रिजेक्ट केला कोर्टाने, मला अपील करावं लागलं वरच्या कोर्टात. हे सगळं ज्या CDR रिपोर्टच्या आधारे सांगत होते, तो CDR रिपोर्ट जजमेंटच्या दिवसापर्यंत कोर्टासमोर आलेला नाही. त्या सुभाष रामरूप सिंगला क्रॉस एक्झामिनेशन माझ्या वकिलांनी विचारलं की अरे शपथेवर सांगताय गेली 3 वर्ष 5 वर्ष, कुठं आहे तो CDR रिपोर्ट.
नाही, तो माझ्या हातात आजपर्यंत नाही. मला तोंडी माहितीच्या आधारे जे कळलं होतं, त्याच्यावर मी हे सांगतो. हे त्याचं उत्तर ऑन रेकॉर्ड आहे आणि शब्देवर आहे. ही लायकी आहे ह्या केस मधल्या पुराव्यांची. असं असून सुद्धा मगाशी तुम्ही प्रश्न जो विचारलात की काय हे होतं, तर मला लहानपणापासून एक गोष्ट शिकवण्यात आली आहे की दैवी संपत्तीचं पहिलं लक्षण आहे निर्भयता. जर मी हिंदू आहे तर माझा देवावर विश्वास आहे, आणि जर देव माझ्या पाठीशी आहे तर मला कोणाला भ्यायची गरज नाही. क्या बात आहे. त्यामुळे मी खोटी बिटी साक्ष काही देणार नाही आहे, त्याला स्पष्ट सांगितलं. त्यामुळे अटक झाली, 2 वर्ष आत राहिलो. माझ्या कुटुंबाने मला चांगली साथ दिली या कालावधीमध्ये. भेटायला यायचे? हो, अगदी भेटायला येत होते व्यवस्थित. मुलीला घेऊन? हो, मुलीला येत होती घेऊन. काय वाटत असेल त्या बाळाला? करोनाच्या काळात फक्त 1-2 वर्षात परिस्थिती अशी होती भयंकर की. अच्छा, तुम्ही कोरोनामध्ये आतमध्ये होता? आतमध्ये होतो. त्या माझ्या समोर 2-3 कैदी वेडे झाले, कारण कोर्ट केसेस बंद झाल्या, भेटीला यायचं जायचं बंद झालं. फोनची सुविधा 1-2 महिन्यांनी सुरू झाली. या कालावधीत घरच्यांना माहिती नाही आपली माणसं त्या 4 भिंतीत जिवंत आहेत ते मेले. 4 भिंतीतल्यांना माहिती नाही आपल्या घरचं कोण मेलंय जगलंय. त्यामुळे माझ्यासमोर 2-3 कैदी वेडे झाले. त्यातला एक तर मी सुटेपर्यंत बरा झाला नव्हता. मी सुटून आल्यावर 1 महिन्याने माझे वडील गेले. पण झालं असं की मला उच्च न्यायालयाने जामीन देताना अट घातली होती की पुणे जिल्हा सोडून जायचं नाही. वडील जाण्याला हे सगळं प्रकरण कुठेतरी कारणीभूत होतं असेलही. करोनाने गेले ते. पण झालं असं की मी पुणे जिल्ह्यात अडकून. धक्का बसलाच असणार ना, आपले मुलगा आतमध्ये. रत्नागिरीत होते आणि मुलीच्या शिक्षणासाठी बायको आणि मुलगी गोव्यात होत्या. मला अट अशी होती की पुणे जिल्हा सोडून जायचं नाही केस संपेपर्यंत. त्यामुळे मी पुण्यातच होतो. सुटून आल्यावर महिनाभरात वडील गेले. पण आता वडील रत्नागिरीत, त्यामुळे बाकीच्या गोष्टी करायला तिकडे जायचं तर जिल्ह्याबाहेर जावं लागतं. मग हायकोर्टात अर्ज करावा लागला. दुर्दैवानी त्याच वेळेला तो अनिल देशमुख, तेव्हा गृहमंत्री अटकेत होता, त्याची बेल पिटिशन पुढे आली. माननीय न्यायालयाला ती अतिमहत्वाची वाटली, त्यामुळे माझी मागे पडली. आणि मग माझा अर्ज ऐकायला 3 आठवडे लागले. तोपर्यंत एकुलता एक असूनही मी वडिलांना अग्नी देऊ शकलो नाही, 10-12 वेळेत करू शकलो नाही. 3 आठवड्यांनी जेव्हा कोर्टाला वाटलं आता हे ऐकू, मग कोर्टाने मला 3 आठवड्याची परमिशन दिली आणि मग मी गावी जाऊन पुढचे सगळे विधी ते करू शकलो. हे सगळं का, तर मी हिंदुत्ववादी आहे आणि CBIचा तो सुभाष रामरूप सिंग याच्या धमकीला बळी न पडतो साक्षी दिली नाही म्हणून. अरे जेलमध्ये असताना तुम्ही म्हणालात की फाशीचे कैदी तुमच्या बरोबर होते. कुतूहल म्हणून विचारतो, त्यांच्यात तुमच्यात काय संवाद होत, काहीतरी होत असतील ना? एकत्र 24 तास बसून राहायचे. संवाद होत होते. काय ते अनुभव काय असतील? संवाद होत होते आणि आम्ही अशा केसमध्ये असल्यामुळे तिथेही आम्हाला त्रास होईल अशी जर कोणाची समजूत असेल तर ते मूर्ख असतील. आम्हाला अत्यंत आदराची वागणूक जेलमध्ये मिळाली. एक गोष्ट असते, तो जेलचा नियम आहे, त्याने आम्हाला त्रास देण्यासाठी तसं केलं असं नाही की ज्यांच्यावर 302 म्हणजे हत्येचा गुन्हा आहे त्या केसमधल्या आरोपींना ते वेगवेगळं ठेवतात. तसं पुनाळेकर सरांना वेगळ्या कोठडीत ठेवतं, मला वेगळ्या कोठडीत ठेवतं, उरलेल्या 2-3 वेगवेगळ्या. आता तो आम्हाला त्रास देण्यासाठी केलेला उपाय असं नव्हतं, तो नियम आहे जेलचा, तसं त्यांनी केलं. पण आम्ही जिथे जिथे होतो तिथे फाशीच्या शिक्षेतले ज्यांची फाशीच्या विरोधातली याचिका कुठल्या तरी न्यायालयात प्रलंबित आहे असे ते दोरापर्यंत उभे आहेत फक्त, असे कैदी तिथे होते. पण आदराचीच वागणूक मिळाली प्रत्येक कैद्याकडून. आम्हाला त्रास कोणाकडूनही झाला नाही किंवा या केसमध्ये म्हणून काही वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातंय, मुद्दाम त्रास, असं अजिबात झालं नाही. आम्हाला दहशतवादाची कलम लावली त्यामुळे आम्हाला तिथे ठेवलेलं, कारण दहशतवादाची कलम लावलेली 302 म्हणजे खुनाचा गुन्हा आणि दहशतवादी खून यामध्ये फरक आहे. तर आम्ही त्यांच्या लेखी दहशतवादी खुनी होतो म्हणून फाशीची शिक्षा झालेल्यांवर आम्हाला ठेवलं. त्यावेळेला येरवडा जेलमध्ये दहशतवाद आणि खून असा आरोप लावलेलं कोणी नव्हतं. एक कायदा आहे मकोका, म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्र ऑर्गनाइज क्राईम दहशतवादाला लागत नाही, म्हणजे तो चेन स्नॅचिंग, दरोडा सगळ्याला लागतं. आणि दहशतवाद म्हणजे तो टेररिस्ट आहे कसाब सारखा किंवा असा. तर त्यावेळेला आम्ही 2च कैदी असे होतो आणि तेही होते दोघे, कळसकर आणि अंदुरे, की त्यांना कलम लावलं होतं खुनाचं आणि दहशतवादाचं, पण शिक्षा झाली नव्हती. म्हणून ज्यांना शिक्षा झाली आहे फाशीची त्यांच्यासोबत आम्हाला त्यांनी त्यावेळेला ठेवलं होतं. मला एक सांगा की ह्या आपण जेव्हा आतमध्ये टाकलं जातं आणि
निघून जातात लोक. त्यानंतर स्वतःचं मानसिक संतुलन बिघडून न देण्यासाठी तुम्ही नेमकं काय करत होता? याच्यामध्ये कारण ना या वेळेला सगळं बाजूला राहतं, तुमची विद्वत्ता, तुमचं शिक्षण. माणूस मानसिकरित्या पूर्ण कोलमडतो. जेव्हा तो निर्दोष असूनही आत टाकला जातो ना, तेव्हा तो सर्वात जास्त कोलमडतो. म्हणजे मी जन्मठेप जवळजवळ 5-7 वेळा वाचल्यामुळं मला ते माहिती आहे की तात्यारावांनी मानसिक संतुलन बिघडून न देण्यासाठी काय काय केलं. म्हणून मी कम्पॅरिझन कुठेही करत नाही मी, पण मी विचारतोय तुम्हाला, सिच्युएशन तर सेम आहे, सिच्युएशन सेम आहे. तर तुम्ही तुमचं मानसिक संतुलन बिघडून न देण्यासाठी किंवा इथून बाहेर पडल्यानंतर ही लढाई लढत राहणार मी हरणार नाही, मी आता हे सगळं भोगलंय, माझ्या पाठीशी कोणीच नाही, एकही हिंदू काही आपल्या पाठीशी येत नाही आणि आपल्यासाठी कुठे कोण मोर्चे काढत नाही का कुठे चॅनलवर कोणी बोलतही नाही, मग कशाला या हिंदूंसाठी मरा असाही विचार येणं काही चुकीचं नाही आहे, नाही का? तर ह्या सगळ्यावर मात करून पुन्हा तुम्ही लढायला उभे राहिलात, पुन्हा तुम्ही आज मुलाखतीला हो म्हणालात, पुन्हा तुम्ही ओपनली जे तुम्हाला आलेले अनुभव आहेत ते खुलेपणाने सांगताय. हे आत्मबल कुठून आलं? काय करत होतात तुम्ही 24 तास आतमध्ये बसून? हे मुळात मगाशी सांगितलं तसं दैवी हा संपत्तीचा दोघांनाही प्रश्न आहे हा. त्यामुळे एक खात्री होती, मी निर्दोष आहे, माझं निर्दोषत्व यथाकाली सिद्ध होईल, ही ठाम श्रद्धा होती. मुद्दा होता वेळेचा. यांचं 42 दिवसात झालं, माझं 24 महिन्यांनी झालं, पण निर्दोषत्व सिद्ध झालं. ते होणार याची खात्री. बरं, एक असतं ना की आतमध्ये असताना हे कुठे माहिती आहे किती दिवस आहे? बरोबर. हे काय आपल्याला डिक्लेअर केलेलं नाही की 42 दिवसांची कोठडी, तर तिला माहीत तरी असेल, रोज दिवस तरी मोजून वेळ जाईल, चला आता शेवटचे 2च राहिले, 3 राहिले, तेही माहीत नाही. चायला हे राहणार आहे असंच आयुष्यभर राहणार आहोत का हे कधी सुटणार आहे की नाही गणित, हेही माहीत नसतं. अशा वेळेला काय म्हणजे तुम्ही, मला भयंकर कुतूहल आहे. त्या बाबतीत विक्रम माझे गुरु होते. म्हणजे मुळात ते माझ्याकडे आले तर त्यांची भूमिका एक आरोपी म्हणून होती. पुढे त्यांना जामिनावरती सुटले, मग त्यांनी 6 वर्ष माझ्यासोबत काम केलं. आणि या काळामध्ये मी त्यांच्याकडून शिकलो की नामजप म्हणजे देवाचं नाव घेत राहायचं आणि शांतपणे देवाचं ध्यान करत राहायचं, तर तुमचं मन शांत राहतं. आणि नामजपाचा खूप उपयोग झाला. आणि दुसरं गीतेतल्या शिकवणीचा. तिसरी याच्यातली खूप महत्त्वाची गोष्ट काय होती ना, की आम्ही अशा प्रकारचे वकील नव्हतो की काही उद्दिष्टाने गेलो. आमची उद्दिष्ट धर्माशीच निगडीत होती. त्यामुळे आतमध्ये जे इतर कैदी आम्हाला भेटले, म्हणजे कोण होते, तर काही अर्बन नक्षल त्या चळवळीतली माणसं होती, त्यांना शिक्का मारलेली, काही ट्रेन ब्लास्टमध्ये ज्यांना 5 वेळा फाशी उठवली असे कैदी होते, काही ती शक्ती मिल केसमध्ये ज्यांना रेपबद्दल फाशी झाली ते होते, कोपर्डीमधले होते. तर मला आणि विक्रमला एका प्रकारे असं वाटलं की देवाने एक संधी दिली आहे की आपण त्यांच्याशी बोलून घेऊ. एवढ्या लोकांशी, म्हणजे ही मी मोजकी नावं घेतली, अजूनही बरेच होते, या प्रत्येकाशी आम्ही बोललो, प्रत्येकाची केस आम्ही समजून घेतली. आम्ही प्रत्येकाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा पाहिलं, कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिलं. आणि त्यामुळे हा जो काळ आहे ना, हा अतिशय सुसह्य गेला. म्हणजे मी दुःखात अजिबात नव्हतो, अनिश्चितता होती. 42 दिवसांनी आलो तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं, एवढं लवकर, म्हणजे दहशतवादाचा आरोप ठेवल्यावर एवढं कमीत कमी काळात सुटलेला मी पहिला व्यक्ती आहे भारतातला. म्हणजे काही बाबतीत मुळातच खोटं होतं ना, पण खोटंच होतं ते. म्हणून मला कसं वाटतं की देवाच्या नावाने आम्हाला वाचवलं. आणि दुसरी एक निष्ठा होती की आपल्याला जर खूप अन्याय होतोय ना, एक गोष्ट लक्षात आहे की आम्ही कुठे तुलना नाही करणार. फार मोठी माणसं इतिहासात होऊन गेलेली आहेत, आपल्या प्राचीन कथांमध्ये आहेत. पण एक नक्की खात्री होती की जर खरोखर अन्याय होतो आहे तर ईश्वराकडून आपल्याला सहाय्य सुद्धा मिळणार आहे. आणि म्हणजे यासाठी ईश्वराने आपल्याला, जसं देव आपली परीक्षा घेतो ना, त्या परीक्षेला ना आपल्याला ऑप्शनचे प्रश्न नसतात, प्रश्नाचं उत्तर एकच असतं. तिथं कॉपी करायला स्कोप नसतो. तिथं तुम्हाला जे इतर परीक्षांमध्ये घडतं तसं घडत नाही. तिथे वेळेची मर्यादा नसते. ती परीक्षा फार कठीण असते. सिलेबस सुद्धा तुम्हाला सांगितलेला नसतो. तर त्या परीक्षेला देवाने आपल्याला बसवलंय, तर त्याच्यात आपल्याला पास व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला मनोधैर्य ठेवलं पाहिजे. जर मी मनोधैर्य गमावेन तर मग इतर काय म्हणतील. म्हणजे आमच्या पुढे तो एक विचार होता, प्रतिमा जपणं, असा एक आपण म्हणतो की ते चुकीचं आहे, प्रतिमा जपू नये, माणसं त्यासाठी काय करतात. पण तिथे प्रतिमा जपण्यापेक्षा ही जर प्रतिमा हे तोडू शकले पुनाळेकर आणि विक्रम भावेंची, तर समाजात जो संदेश जाईल. कारण आम्हाला दबाव तो होताच की काही अधिकारी सुद्धा निरोप पाठवत होते की तुम्ही लवकर काय ते सांगून मोकळे व्हा. आमच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं, कारण आम्ही काही केलंच नव्हतं. पण एकमेकांच्या विरुद्ध सांगा. मला सांगितलं गेलं की विक्रमच्या विरुद्ध बोला, विक्रमने रेकी केली आहे वगैरे. पण आम्ही दोघेही त्याला बदलो नाही आणि आम्ही दोघं कायम एकत्रच होतो. म्हणजे आम्हाला वेगळ्या कोठडीत ठेवून सुद्धा माझ्या आणि विक्रममध्ये कधी मतभेद कधी झाले नाहीत.
आणि कायम मी त्याच्यासोबत राहील, तो माझ्यासोबत राहिला. ही जी टीमची भावना होती ना, ही फार मोठी होती. आणि मला असं वाटतं की जी माणसं अशा कार्यात आहेत, जी लढ्यासाठी उतरली आहेत, त्यांच्यामध्ये परस्परांमधला प्रेमभाव आणि या प्रकारचा भाव की नाही माझ्या कार्यावर माझी निष्ठा आहे, ही जर असेल तर कुठचीच ताकद तुम्हाला घाबरवू किंवा तोडू शकणार नाही, असं मला वाटतं. एक छोटीशी अनुभूती सांगतो की बळ कसं मिळतं. आतमध्ये काही कारण नसताना एका कैद्याने मला गुरुचरित्र आणून दिलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी. कैद्याने की माझ्याकडे आहे, मी वाचत नाही, तुम्ही धार्मिक आहात हे वाचा. आणि मी पारायण करत गेलो आणि सुरुवातीच्या शेवटच्या पारायणाच्या वेळेला प्रत्येक वेळेला पोथी वेगवेगळी मिळत गेली. शेवटच्या पोथीत लिहिलं मी आधी वाचायचं. पोथी वेगवेगळी म्हणजे वेगवेगळ्या प्रकाशनाची, त्यात काही माहिती थोड्याफार. हे कोण आणून देत होतं? कैदी आणून देत होते. प्रत्येक वेळेला वेगवेगळा कैदी आणून द्यायचा. शेवटचं पारायण मी जे केलं त्या पोथीत लिहिलं होतं की पारायण समाप्तीच्या दिवशी नैवेद्यात घेवड्याची भाजी असावी, दत्तगुरूंना प्रिय असली. तर त्याच्यात मी आता दत्तगुरूंना आधी क्षमा याचना केली. हे शक्य नाही, कारण कांदा लसूण सगळ्यात असतं. बाकी गोष्टी पाळणं शक्य. तुमचे काय जेवण तुम्हाला मिळावं हे तुमच्या हातातच नाही. घोंगडीवर झोपायचं, तिथे घोंगडीच असते. जमिनीवर गादी घ्यायची नाही. अच्छा, म्हणजे हे बाकीच्या ज्या म्हणजे पॉलिटिशियनना वगैरे जे आत टाकल्यावर जसं आपण बघतो तसं तुम्हाला काही नव्हतं. किंवा नाही, मी काय विचारतोय, तुम्हाला अजून तुमची केसचा निकाल नाही लागलाय? आता निर्दोष सुटलो. नाही, मला काय म्हणायचंय, तुम्ही गुन्हेगार म्हणून आतमध्ये शिक्षा भोगायला गेलेले नाहीयेत ना? अंडर ट्रायल होतं. बरोबर ना? अंडर ट्रायलच्या वेळेला तरी दिला पाहिजे ना? नाही, आम्हाला गुन्हेगार म्हणून सिद्ध झाला, ठप्पा बसला आणि जी काय 10-20 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष, 10 महिने काय असेल ती शिक्षा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ते कैद्याचा वेश घालून जाता तेव्हा बरोबर आहे. पण तुम्हाला काही सिद्ध झालेलं नाहीये तोपर्यंत तरी ट्रीटमेंट नाही. त्यात तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही 302चे कैदी होतो आणि आमच्यावर दहशतवादाचा आरोप होता. त्यामुळे पहिल्या दिवशी त्यांनी मला सांगितलं, जेलचे अधिकारी चांगले होते की म्हणून अधिकाऱ्यांबाबत म्हणाल तर सीबीआय मध्ये सुद्धा जे आपले मराठी कर्मचारी होते महाराष्ट्रातले, त्यापैकी एखाद दुसरा ब्रिगेडी वाटणारा, स्पष्ट सांगतो ब्रिगेडी कोण आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती, असा एखाद दुसरा सोडला तर मराठी अधिकारी, मराठी कर्मचारी आणि जेलमधले एकूण एक कर्मचारी फार सुंदर होते. त्यांनी आम्हाला फार चांगलं वागवलं. तर ते म्हणाले की सर तुम्ही एवढे वकील आहात, चांगले आहात, तुमचं नाव पाहतो. त्यावेळेला मी टीव्हीवर जात असेल, कार्यक्रम व्हायचे, तुम्हाला केवढ्या तरी मी डिबेट्स मध्ये बघितलं. म्हणाले की तुम्हाला घरचे कपडे घालायला तुम्ही द्या, अन्यथा तुम्हाला फाशीच्या कैद्याचे कपडे घालायला लागतील. म्हणजे हा नियम आहे, 302च्या कैद्याला घातले पाहिजे. ते तुम्ही पत्र द्या. मी म्हटलं पत्रांबाबत बरेच वाद होत आहेत, अगदी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्राबाबत तुम्ही वाद घालताय. मी फार क्षुल्लक माणूस आहे, त्यामुळे इथे तुम्ही मला जे खायला द्याल ते मी खाईन, जे घालायला द्याल ते घालीन, मला तुम्ही काहीच देऊ नका, अजिबात देण्याची आवश्यकता नाही. मी ते फाशीच्या कैद्याचे कपडे 42 दिवस घातलेले आहेत सर. बापरे. त्यामुळे मी त्याच्या विक्रम नाही घातलेले आहेत. म्हणजे त्यामुळे एकच घडलं की मला त्यांनी न्यायालयात नेलंच नाही. त्यामुळे माझ्या बाबत तो प्रश्न आला नाही की बेड्या घालतात की घालत नाहीयेत, हा प्रश्न माझ्या बाबतीत कुठं आला नाही. अन्यथा त्यांनी तेही केलं असतं. मला बेड्या घालून नेला, प्रॉपर बेड्या घालून. एकाही अर्बन नक्सल्याला बेड्या घालून नेलं नाही कोर्टात, पण हिंदुत्ववाद्याला हटकून बेड्या घालून नेत होते. अशी धिंड काढतात तसं. अगदी तावडेनं सुद्धा, तावडे एवढा मोठा डॉक्टर होता. मी तर त्याच्यावर येणार होतो की डॉक्टर तावडेंची केस तुम्ही लढली. त्यांची लढत होतो ते काहीतरी, ते निर्दोष सुटले. ते किती वर्ष होते? ते 8 वर्ष राहिले सर. 8 वर्ष सुटलेले आहेत. बरं, फार मोठा सर्जन आहे ना, फार मोठा सर्जन आहे तो. आणि तो जेजेचा आहे तो. म्हणजे आता एकेका टीका चालतो, ओपन मेरिट मध्ये आलेला मराठा जातीचा आहे. मी जात सुद्धा मी सांगतो, कुठे त्यांना रिझर्वेशनचा वगैरे काय फायदा नाही. ते त्यामध्ये येऊन ओपन मेरिट मध्ये जे हॉस्पिटलमध्ये जाऊन ते MS झालेले आहेत, तिथले सर्जन आहेत. आणि त्यांच्याबाबत सांगतो, त्यांचे वडील फार गंभीर आजारी होते एकसारखे. त्यावेळेला मी सुटून आलो होतो. आम्ही अर्ज करून परवानगी घेतली की त्यांना घरी जाऊ द्या, वडिलांना भेटू द्या. पहिला अर्ज झाला, अनुमती मिळाली, त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही. आम्ही उच्च न्यायालयात गेलो, परत गेलो, 4-4, 5-5 वेळा न्यायालयाने आदेश दिले की तावडेंना घरी जाऊ द्या. शासनाने ते पाळले नाहीत. काय हे जरा रिपीट करा. त्यांना घरी नेण्याचा आदेश शासनाने दिला, न्यायालयाने दिलाय, दिलेल्या आदेशाचं अंमलबजावणी झाली नाही. म्हणाले नाही आमच्याकडे पोलीस नाहीत. आणि त्याच काळात राकेश वधवाला मात्र चांगल्या पोलीस कोठडी तिकडे नेत होते. ऐकतोय मी. आणि शेवटी एकदाच उच्च न्यायालयाने सांगितलं त्यांना नेलं. जेव्हा त्यांना घरी घेऊन गेले तेव्हा त्यांच्या वडिलांचं प्रेत बाहेर काढत होते. आणि मग पुढे असं घडलं की ते म्हणाले आता प्रेतच, म्हणजे वडील वारले त्यांचे, तर ते म्हणाले की आम्हाला आता अग्नीच देतो, आता काय करणार. पोलीस म्हणाले तुमची परवानगी जी आहे ती आजारी वडिलांना भेटण्याची आहे, त्यामुळे अग्नी तुम्हाला देता येणार नाही. त्यानंतर कशीबशी याचना करून न्यायाधीशांकडे बोलण्याचं सांगून कशीबशी आम्ही त्यांच्या हातापाय पडून त्या माणसाला, म्हणजे समोर त्याच्या वडिलांचं डेड बॉडी शव आहे
आणि मग त्यासाठी आम्हाला प्रचंड अचीची करावी लागली. आणि मग ते वडिलांच्या ह्याला म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला, आणलं तेव्हा त्याच दिवशी वडील गेले आणि मग ते त्यांना ते अग्नी देऊ शकले. एवढा मोठा डॉक्टर जो मेरिटवर डॉक्टर झाला त्याची अशी गत त्याच्यामध्ये झालेली आहे. ते कुठल्या केसमध्ये त्यांना अडकवलं होतं? याच केसमध्ये दाभोळकर प्रकरणातच. पण काय पुरावा होता त्यांचा? काही पुरावा नव्हता त्यांच्यावर. नाही, तुम्ही केस त्यांचा वकील म्हणून लढलाय, म्हणून मला जास्त इंटरेस्ट की काय म्हणजे या प्रकरणात असं घडलं की सुरुवातीला सीबीआयने कोर्टात सांगितलं आम्ही 4 आमच्याकडे साक्षी हे आहेत, 4 जणांचा CDR मॅच झालाय त्यांचं लोकेशन, आणि हे सगळे सनातनची मंडळी आहेत, आम्ही यांना पकडणार. तर मी माझ्याकडे यादी आली, म्हटलं कोण आहेत बाबा? तर ते 4 ना बिचारी सनातन प्रभात म्हणून त्यांचं एक दैनिक निघतं, मी वाचलेलं आहे, मी पण घरी टाकतात ते. तर ते मुलं होती. तर मी एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं या 4 मुलांचं जे तिकडे दाभोळकरांच्या हत्येच्या ठिकाणी जे लोकेशन होतं आसपासच्या 3-4 किलोमीटरमध्ये, हे त्यांचं गेले वर्षभर रोज आहे. म्हणजे त्या दिवशी कोणी गेलेले नाही, दाभोळकर तिकडे त्या दिवशी गेला हा योगायोग. त्यामुळे तुम्ही 1 वर्षाचं लोकेशन पाहिल्याशिवाय काही ताब्यात घ्याल तर खबरदार. मग तेव्हा मला सुरुवातीला निरोप आले, तुम्ही तुमची मॅन्डेट वकील म्हणून मर्यादा एक्सीड केली, तुम्ही पत्रकार परिषद का घेतलीत? आणि त्या ज्या वकिली बाईंनी ते स्टेटमेंट केलं त्यांना काढून टाकलं मग सीबीआयने. म्हणजे त्यांची चूक त्या दिवशी न्यायालय सांगत होतं पकडा आहे ना, न्यायालयामध्ये तोंडी हे विधान झालं होतं, पण त्या चौघांना पकडू शकले नाही. तावडेंच्या विरुद्ध एक व्यक्ती आली, म्हणाली की तावडेंनी माझ्याकडे एक पिस्तूल विचारलेलं आणि तावडे दाभोळकरांना विरोध करायचे, म्हणून माझी खात्री आहे की तेच खुनी आहेत. त्याबरोबर आम्ही एक पत्रकार परिषद घेतली, असं कोणी येऊन सांगितलं चालतं. आणि त्यात पुढे गंमत आहे, विनोद आहे. व्यक्ती चांदीचे दागिने बनवणार, ती व्यक्ती चांदीचे दागिने, हा म्हणजे काय चांदीचं पिस्तूल बनवायला चांदीचं बनवणार का, तो सोदार होता. आणि त्याच्यात असं घडलं की आम्ही पुरावा सादर केला की त्या व्यक्तीविरुद्ध तावडेंच्या काळामध्ये काही तक्रारी झाल्या, आणि महालक्ष्मीचं जे मंदिर आहे कोल्हापूरचं, महालक्ष्मी काही जण अंबाबाई म्हणतात, तर त्या मंदिरामध्ये चांदीचं रथ बनवण्याची 600 का 500 किलो चांदी चोरल्याचा आरोप त्या व्यक्तीवर होता. त्याची इन्क्वायरी होत होती आणि ती इन्क्वायरी किंवा चौकशी तावडेंच्या म्हणण्याप्रमाणे होती असा संशय त्या व्यक्तीला होता, आणि चौकशी अगोदरच सुरू झाली होती. मग ती व्यक्ती मुश्रीफ आहे, SM मुश्रीफ, ज्यांनी हे पुस्तक लिहिले मालेगाव बद्दल, कसं करकरे, हू किल्ड करकरे वगैरे वगैरे, त्या व्यक्तीने मग त्या व्यक्तीला पुढे आणलं आणि ती त्यांना घेऊन गेले, म्हणाले बघा ही व्यक्ती घेते, नाव घेते, करून टाका. आणि मग आशिष खेतान यांनी पहिला गौप्यस्फोट केला की याच्यामध्ये हिंदुत्ववाद्यांचा हात आहे. मग तावडेला पकडलं आणि तो एक पुरावा सोडला तर तावडेंविरुद्ध काहीच पुरावा आला नाही, आणि त्या पुराव्याच्या ते बिचारे 8 वर्ष तुरुंगात राहिले. ही गत आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, न्यायालयामध्ये सुरुवातीला 2 जण पकडले होते. वीरेंद्रच्या आमच्या इचलकरंजीकरांच्या मुलाखतीला आलं की त्यांच्याकडचं पिस्तूल मॅच झालं वगैरे वगैरे, ते होते की नाही, ते काहीतरी चौधरी आणि अन्सारी अशी त्यांची नावं त्यांनी सांगितली, पकडले. आणि इकडे त्यांचं मॅच झालं होतं काय, त्यांचं नाही, त्या दोघांना पकडलं, त्यांनी कबुली दिली सोडून, आणि खंडेलवाल नागोरींनी कबुली नाही दिली, त्यांच्याकडचं पिस्तूलच मॅच झालं. आणि त्यावेळेला हायकोर्ट म्हणालं तुम्ही काय ते सनातनवाल्यांना वगैरे सोडायला, सनातनचं नाव नाही घेतलं, या ज्या संघटना आहेत दाभोळकर म्हणतात फॅमिली, त्यांना सोडण्यासाठी केलंय का याची चौकशी करा. चौकशीमध्ये त्यांच्याकडे असं तथ्य दिसून आलं की राकेश बरिया यांनी रिपोर्ट मॅच केले होते. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शपथपत्रावर असं लिहून दिलं की FSL रिपोर्ट म्हणजे लॅबोरेटरी रिपोर्ट वॉज मॅनिप्युलेटेड, शब्द बघा, मॅनिप्युलेटेड बाय द महाराष्ट्र पोलीस टू फॉल्सली इम्प्लिकेट देम. त्यामध्ये रवींद्र डोईफोडे नावाच्या अधिकाऱ्याचं नाव आलं. 2013 मध्ये विक्रम सुटून आल्यावर हा अधिकारी विक्रमला पकडायला गेला होता, विक्रमच्या पकडायला गेला होता. काय झालं की त्या दिवशी नवाकाळ नावाच्या एका दैनिकामध्ये विक्रमच्या पुस्तकाचं एक परीक्षण छापून आलं. त्यामध्ये आता विक्रमने जो उल्लेख केला मगाशी मी बोललो की ते RDX ठेवलं होतं, आर्मीच्या अधिकाऱ्यांनी बघितलं होतं मालेगाव प्रकरणात, हे अख्खं प्रकरण ना नवाकाळने छापलं, अख्खं प्रकरण छापलं. त्यामध्ये अधिकाऱ्यांची नावं आली, त्यामध्ये राजन घोळेंचं नाव आलं, खानविलकरांचं नाव आलं, अरुण खानविलकर, हे सगळे अधिकारी ज्यांनी साध्वीला मारहाण केली आहे हे अधिकारी आहेत. राजन घोळे आहेत, अरुण खानविलकर आहेत, कृष्णा सावंत आहेत, संजय पाटील आहेत, 6 अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यांच्या नावानिशी सगळं छापून आलं की कसं त्यांनी ते RDX ठेवलं, कसं आर्मीच्या अधिकाऱ्यांनी बघितलं. आणि त्यावेळेला हा तपास NIA केलेला नव्हता, विक्रमच्या पुस्तकात आलं. त्याच दिवशी एक गाडी आली आणि विक्रमला उचलायला आली. गाडीतले अधिकारी उतरले, पिस्तूल वगैरे काढली, प्रयत्न केला, गेले निघून. विक्रम सापडला नाही. आणि त्या गाडीचा फोटो आला, त्याचा नंबर आमच्याकडे आला, नंबर पाहिला तर ती राजन घोळेंची गाडी होती. तर आम्हाला असं वाटलं की मालेगाव प्रकरणात आजच छापून आलंय त्यांचं नाव, आज विक्रमला पकडायला येतात. आम्ही धडाधड तक्रारी केल्या, तक्रारीची पोच आमच्याकडे आली आणि मग ते घाबरले, राजन घोळे घाबरले बहुतेक. मग पुढे मालेगाव प्रकरणात मी त्यांची उलट तपासणी करताना ती वाहन तुमचं आहे का, त्यांनी कबूल केलं वाहन माझं आहे, त्यांचं वाहन चोरीला गेल्याची बातमी आली होती म्हणून आम्हाला कळलं वाहन त्यांचं आहे, आणि ते मागे हटले. आणि पुढे असं घडलं, ज्यावेळेला राकेश मरे यांनी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात राकेश मरे लिहितात की मी सनातन आश्रमामध्ये
माझ्या रवींद्र डोईफोडे नावाच्या अधिकाऱ्याला पाठवलं होतं, हे त्यांनी कबूल केलं. त्यांनी मुलाखतीत सांगितलं, पण पुढे त्यांना ते FSL रिपोर्ट मॅच नाही झाला. आता हा FSL रिपोर्ट बाबत असं घडलं की हे जे 2 कैदी होते, हे खंडेलवाल नागोरी यांनी राकेश मरे यांनी 25 लाख रुपये देऊन कोणाचं तरी नाव घे म्हणून सांगितलं, म्हणजे त्यांना विक्रमचं नाव घ्यायचं होतं. अशा प्रकारे FSL मॅनेज केले होते. एका कैलास ठाकूर नावाच्या कैद्याला दम देऊन त्यांनी सांगितलं विक्रमचं नाव घे की तुरुंगात कट रचला, आणि अशा प्रकारे त्यांचा कट तो फसला, कारण चुकून त्यांनी राजन घुळे यांची गाडी वापरली आणि ते मागे गेले. त्यानंतर जेव्हा मगाशी मी तुम्हाला एक किस्सा सांगितला की मिलिंद देशमुख पळून जात होते कोर्टातून अनिस सचिव, तेव्हा शरद कळसकरने सांगितलं की हे जे मिलिंद देशमुख आहेत, ते जे पत्र आम्ही दिलं होतं विक्रम भावेचं त्यावेळेचं 13 मध्ये की आम्हाला काय करतायत, हे काय चाललंय, ते पत्र त्यांनी चार्जशीटला जोडलं. त्यातला अधिकारी त्यांना ओळखला, तो म्हणाला हा रवींद्र डोईफोडे आहे, माझा तपास हे रवींद्र डोईफोडे आणि मिलिंद देशमुख करत होते. मिलिंद देशमुख यांना मी CBIचा अधिकारी समजत होतो. म्हणजे हा कट जो आहे ना 13 पासून रचला गेला होता की विक्रमराजे आरोपी करायचं. आमच्या सुदैवाने देवाच्या दयेने तो फसला, कारण राजन घुळे यांचं नाव आलं. म्हणजे एखाद्या नेटफ्लिक्स किंवा प्राईम, अमेझॉन प्राईम सारखी ही कथा आहे. आणि याच्यात गडबड अशी आहे की CBIने एक रिपोर्ट तयार केला, ज्याने FSL रिपोर्ट दिला होता खोटा राकेश मरे यांच्या सांगण्यानुसार आणि परमबीरांच्या सांगण्यानुसार, परमबीर सिंग, त्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई झाली, त्याला निलंबन करण्यात आलं, त्याच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन झाली. जेव्हा मी न्यायालयात अर्ज केला त्या अर्जाच्या उत्तरात हे सगळं आलं बरं का. आणि त्यानंतर दाभोळकर कुटुंबियांनी अगर मुंबई उच्च न्यायालयाने याच्यावर काही केलं नाही. म्हणजे थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की खंडेलवाल नागोरींना चुकून पकडलं असेल, तुम्हाला मदत करायला पकडलं का, तर ते चुकीचं आहे. पण त्यामध्ये जर मोठी नावं आली राकेश मर्या किंवा परमबीर सिंग, तर उच्च न्यायालय सुद्धा काही करणार नाही असा, किंवा उच्च न्यायालयाच्यामध्ये दिशाभूल त्यांची केलेली आहे. हा रिपोर्ट त्यांच्याकडे गेलेला नाही. आता आम्ही तिकडे जाणार आहोत. हे सगळं मटेरियल मी उच्च न्यायालयापुढे ठेवणार आहे आणि सांगणार आहे की याच्यामध्ये जी तपास करा म्हणून तुम्ही 9 वर्ष त्या तपास करत होतो, उच्च न्यायालय मॉनिटर करत होतं. आज बघा सगळं कसं म्हणतायत की या न्यायालय हा निर्णय चुकीचा आहे, तपास नीट झाला नाही. याचा अर्थ तुम्ही उच्च न्यायालयाला शिवाय देताय. लक्षात घ्या, ही जी मंडळी काही पत्रकारांनी एका चॅनलवर कार्यक्रम झाला की याच्यात काही नीट झालं नाही. उच्च न्यायालयाच्या जवळपास 6-7 नीट झालं नाही म्हणजे त्यांना हवा तसा अपेक्षित झाला नाही. आणि आज दाभोळकर कुटुंबियांचं मला नावं वाटतं शरदजी की आता त्यांना कळून चुकलंय. दाभोळकर कुटुंबियांना माहिती आहे की यामध्ये ही मंडळी आहेत, राकेश मर्या आणि परमबीर सिंग, परंतु ही मंडळी त्यांच्या विरुद्ध काही करत नाही आहेत, कारण त्यांच्या मिलिंद देशमुखांचा त्याच्यामध्ये हात आहे. हेच मला सांगायचं. म्हणजे हा कट नक्की कोणी रचला, म्हणजे मुळात दाभोळकरांना हिंदुत्ववाद्यांनी मारलं हे तरी खरं आहे का, की अंतर्गत कलहामुळे मारल्यानंतर विक्रम भावेंना अडकवण्याचं कारस्थान रचलं गेलं आणि त्यात आम्ही अडथळा झाल्यामुळे आम्हाला पकडलं. याच्यावर एक तपास व्हायला पाहिजे, स्वतंत्रपणे याचा तपास व्हायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. पण आता शेवटाला आत्ताची पोझिशन, तुम्ही पूर्ण निर्दोष मुक्त आहात. तुम्ही डॉक्टर तावडे आणि तिसरे तुम्ही तिघं पूर्ण, आणि ते 2 जणांना जन्मठेप झाले. मग त्यांचं ते खरं सिद्ध झालं म्हणून जन्मठेप झाले का, हे काय ते दोघे का ते पुढे भविष्यात ते सुटू शकतात? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे जजमेंट आहे ते अनकॉन्शनेबल आहे, मला ते स्वीकार्य नाही. आणि त्या दोघांची निर्दोष मुक्तता करणं हे मी माझं स्वतःचं कर्तव्य मानतो. मग तुम्ही आता ती केस लढणार आहात? मी ती केस लढणार आहोत. भले मी त्यामधला आरोपी असल्यामुळे अधिकृतपणे मला वकीलपत्र देता येणार नाही, परंतु माझी आता तुम्ही निर्दोष मुक्त झालात ना, पण त्या केसमध्ये मी होतो. असा कायदा आहे, असं एक संकेत आहे. तुमची टीम आहे, टीम आहे. आणि त्यामुळे जे काय करता येऊन त्यांना अगोदर अपिलामध्ये जामीन मिळवून देणं आणि त्या 2 तरुणांना निर्दोष सोडवणं, कारण कोणाचा तरी अहंकार दाभोळकर कुटुंबियांचा सुखवायचा आहे. आता बघा ते काही कारवाई करतायत, म्हणजे त्यांचं व्यसनमुक्ती आहे आणि अंधश्रद्धा आहे. सगळे सिने नटनट्या व्यसनमुक्तीमध्ये नाही आहेत, अनिसमध्ये फक्त आहेत. कोण दिसत नाही पहा तिकडे तुम्हाला. कोण एक नटनट्या येतो की बाबा मी व्यसनमुक्ती करा, पण ते जे नट आहेत, मी नावं कोणाची घेणार नाहीत, नावं तुम्हाला ठाऊक आहेत, नावं आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ठाऊक आहेत. पण ही जी सगळी मंडळी असल्यामुळे एक प्रकारचा एका जातीयवाद आहे की आम्ही जरा वरचे आहोत, आम्ही कोणालाही करू आणि आम्ही समाधान करून घेऊ. म्हणजे कसं होतं की आता मुंबईत आपलं पाकिट मारलं जातं, मग एक पाकिट पण सापडलं त्याला मारून समाधान करून घ्यायचं. म्हणजे त्या 2 तरुणांना वधस्तंभावर चढवणं हे महाराष्ट्राला भूषणास्पद नाही. ते निरपराध आहे, त्याविषयी मला व्यक्तिगत माहिती आहे, कारण मी त्यांच्याशी बोललेलो आहे, अभ्यास केलेला आहे. त्या 2 युवकांना, आणि परत तिथे बघा महाराष्ट्राचं राजकारण, त्यातला एक मराठा आहे, दुसरा OBC आहे, आणि ते आता दोघांना जन्मठेप झाले आणि त्यांना वधस्तंभावर चढवतात. कोणाला त्याची शरम वाटत नाही या गोष्टीची, की ह्या प्रकारे हा पुरावा काय आहे आणि लोकांनी वाचावा पुरावा काय, त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आज मी ऐकतोय मुलाखतीमध्ये ते म्हणतात आता आपण क्लोजरला गेलं पाहिजे, ही चर्चा आता पुरी झाली. म्हणजे आता दाभोळकरांच्या कुटुंबियांनी सांगितलं, बरं ते तिथे म्हणाले की त्या 2 तरुणांना फाशी नाही झाली, जन्मठेप झाली, आमचा फाशीला विरोध आहे, आम्ही फाशीची मागणी, फाशी होऊ नये. गंमत बघा, 15 दिवसात त्यांचा आता अर्ज येईल की शिक्षा वाढवून फाशी करावी.
म्हणजे हा जो निर्लज्जपणा जो आहे ना, हा निर्लज्जपणा आहे. माध्यमांपुढे एक बोलायचं, त्यांच्याकडे कार्ड मिळालं रशियाचं सिम कार्ड, मग ते म्हणाले असं काय रशियाचं सिम कार्ड पत्रकारांकडे सुद्धा असतं. पत्रकार निर्लज्जपणे हसले. पत्रकारांनी सांगायला पाहिजे नाही आमच्याकडे नसतं बरं रशियाचं कार्ड, कसं आलं तुम्ही सांगा. भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे त्यांच्या, त्याच्यावर कुणी काही बोलायला तयार नाही. मोठी गंमत माध्यमांमध्ये त्यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर एवढ्या बोलत होत्या, पण या केसमध्ये जी विटनेस लिस्ट प्रॉसिक्युशन कडून दिली गेली 35-36 जे काय होते, त्या विटनेस हे सरकारी पक्षाचे साक्षीदार, त्या साक्षीदारांच्या यादीत मुक्ताबाईंचं नाव होतं, पण त्या कोर्टापुढे साक्ष द्यायला नाही आल्या. कारण त्यांना माहिती आहे माध्यमांमध्ये काही वाटेल ते बोललं तरी त्याला आपण जबाबदार नसतो, कोर्टात जबाबदारीने बोलावं लागतं. नाही मला ती मजा वाटते. द्यायलाच नाही आल्या. पहिली केस आहे, पहिलीच केस आहे की मुलीने साक्ष दिली नाही. बघा मुंबईत एका आमदाराला मारलं होतं, त्याची बायकोच हॉस्टेल झाली. कारण काय करणार बिचारा, काल निघून गेला. नॉर्मली मुलगी आणि आई आहे ना, ती पाठीशी उभ्या राहतातच. त्या एक वेळ पत्नी राहणार नाही, एक वेळ माझी राहिली आहे, याची राहिली आहे, आपली राहिली आहे, पण एक वेळ पण मुलगी आणि आई बापाला आणि मुलाला कधी स्त्री सोडत नाही. परंतु इथे मी पाहतोय मुक्ता दाभोळकरांचं वर्तन अतर्क्य आहे. जेवढा वेळा कॅमेरा पुढे तुम्ही गेलाय, तुम्ही पुण्याच्या कोर्टात येत होता, तुम्ही येणं बंद का केलं, का नाही साक्ष दिली? तुम्हाला एवढं सांगायचं होतं, एवढा हेतू आहे, सनातन संस्था आहे, जनजागृती आहे, तुम्ही साक्ष द्यायला हवी होती. तुमचा वकील होता, तुम्ही दिली नाहीत. आणि हमीद दाभोळकरांनी साक्ष कशी दिली? माझ्या वडिलांच्या किती मीटिंग व्हायच्या माझ्याकडे रेकॉर्ड नाही, त्यांनी काय केलं मला माहित नाही, पिटिशन मध्ये काय लिहिलं आहे ते माझ्या वकिलांनी लिहिलं, हे सगळं रेकॉर्डवर आहे. म्हणजे हमीद दाभोळकरांची साक्ष वाचताना अक्षरशः महाराष्ट्राची हास्यजत्रा आहे. हसू येण्यासारखी साक्ष आहे, अत्यंत हास्यास्पद साक्ष आहे. आणि खरोखर म्हणजे त्यांनी उच्च न्यायालयाने विचारायला पाहिजे की हमीदजी तुम्ही पिटिशन मध्ये एवढं लिहिलं आणि तिकडे जाऊन मला माहित नाही सांगताय. म्हणजे गमत बघा, तुम्ही एक पिटिशन दाखल केलीत, त्यात काय लिहिलं तुम्हाला माहित नाही, त्यावर तुमचा विश्वास नाही, तुमच्याकडे पुरावे नाहीत, त्याच्या आधारे हायकोर्टाने 9 वर्ष ऐकलं, आम्हाला पकडलं, आम्ही सुटलो, आणि आता तुम्ही म्हणता क्लोजर करूया. हा काय निर्लज्जपणे आणि हा कुठचा विवेकाचा आवाज आहे? आज त्यांनी डिबेट करावा, कुठेही डिबेट करायला मी तयार आहे. परंतु खरोखर दुर्दैव आहे, पुरोगामित्वाच्या नावाखाली हे सगळं ढोंग चाललेलं आहे, बेगडीपणा आहे. आणि कधी ना कधी हे बेंड फुटणारच आहे सर. कधी ना कधी महाराष्ट्राला जाणीव होईल. जसं बोंधू बाबा गुरु, जसे बोंधू नेते निर्माण झालेले आहेत. आणि यांची एक चालली नव भिक्षुकी चाललेली आहे. म्हणजे भिक्षुक म्हणणं सोपं आहे, ही नव भिक्षुकी आहे की सत्तेत कोण आहे तर एक वर्ग आहे, त्या वर्गाला एक विशिष्ट न्यूनगंड आहे, मग त्या वर्गाला गोंजारात राहणारा एक नवा भिक्षुकांचा वर्ग निर्माण झालेला आहे, जो औरंगजेबाकडे सुद्धा होता, जो आदिल खानाकडे होता, तो या दाभोळकरांच्या रूपाने नव भिक्षुक उभे राहिलेला असा माझा स्पष्ट आरोप आहे. वा, ही लढाई तुम्ही यापुढे लढत राहणार आहात. तुमचं आता पुढचं काय भविष्यात? तुम्ही परत ह्यांना तसंच सहकार्य करणार आहात सगळ्या केसमध्ये? सनातनचं काम पुन्हा चालू ठेवणार आहात? धर्माचं काम सुटणार नाही, कधी सुटणार नाही. कारण काही झालं तरी, पुन्हा किती वेळा अटक झाली तरी काही फिकीर नाही. सांगतो मी आता, पुन्हा सांगतो, कस्टडीतही सांगितलं होतं की जो आरोप माझ्यावर या केसमध्ये ठेवला होता ना, त्या तिळाच्या दाणा एवढा, मी शेंगदाणा किंवा असंही म्हणत, तिळाचा दाणा तेवढं तथ्य असेल ना, तर माझी एकुलती एक मुलगी आहे, तिचं प्रेत या खांद्यावर घेऊन स्मशानात न्यायची वेळ देव माझ्यावर आणेल. आणि जर तो आरोप खोटा असेल ना, तर मला अडकवणारे जे कोणी आहेत ना, त्यांच्यावर ही वेळ देव आणेल. हे मी आजही सांगतो. आणि कस्टडीतही सांगितलं होतं तेव्हा. हात सुभाष रामरूप सिंग माझ्या पायाला हात लावून माफी मागून गेला आणि त्यानंतर माझ्याशी बोलायला आला नाही. जो आधी आरेरावी करून तुमच्याशी बोलतो. आणि तो सनातनचा साधक विक्रम आहे ना, हे वारंवार उल्लेख होतो, मी स्पष्ट करतो. विक्रमचे वडील सनातन संस्थेचे साधक होते. कोणी त्यामध्ये ट्रस्टी वगैरे विक्रम कधी नव्हता. वडिलांचा तो मुलगा होता म्हणून तो ती पुस्तकं वाचून साधना करायचा. सनातन संस्थेत साधक मेंबरशिप असं काहीच नसतं. तो त्याचा कोणी डोनर नाही, त्याने त्याच्याकडे कधी पद भूषवलं नाही. तो वडिलांसोबत राहत होता आणि तो सनातन आश्रमात सुद्धा राहत नव्हता. तो बाजूला सनातन संकुल, एक बिल्डिंग आहे का याने बांधलेली, त्यामध्ये एक भाड्याचं घर आहे, त्याचे सासू सासरे राहायचे तिकडे, तो येऊन जाऊन असेल. त्यामुळे हा जो आरोप आहे ना की संस्थेने केलं हे केलं, या आरोपात सुद्धा खरं म्हणजे काही तथ्य नाही. मी काय संस्थेला कोणी निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट देत नाहीये, पण हा जो बागुलबुवा उभा केलेला आहे हा चुकीचा आहे. बागुलबुवा मला असं वाटतं की त्या अर्थाने म्हणाल तर यांच्यावर 100 आरोप आपल्याला करता येतील, पण आम्ही ते करत नाही, कारण आम्ही सज्जन माणसं आहोत, आमचे तसे संस्कार नाहीत. मंडळी, आपण गेले सव्वा तास हे सगळं भयंकर सत्य समजून घेत आहोत, ऐकतो आहोत. आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते. हिंदूंनो जागे व्हा. हे सगळं करण्यापाठीमागे एकच सांगायचंय की जागे व्हा, निद्रित अवस्थेतनं बाहेर या. ह्या भूमीवरती हक्काचं एकमेव घर आहे भारत. आणि इथे जर तुमच्यावर अशा पद्धतीचा अन्याय होणार असेल
आज भावेंच्या घरातला विक्रम तुरुंगात गेला. आज एवढा मोठा विधिज्ञ असून सुद्धा पुनाळेकरांसारखे सर तुरुंगात जाऊ शकतात. उद्या तुमच्यावर माझ्यावर पण ही वेळ येऊ शकते. ही मुलाखत घेतली म्हणून मलाही धमक्या येऊ शकतात. काहीही होऊ शकतं. जागे व्हा. एकजूट जोपर्यंत आपली होत नाही, आपल्या हिंदूंवर, निरपराध हिंदूंवर अन्याय झाल्यावर हिंदू जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही, जोपर्यंत आपण एकजूट होऊन सरकारला जाब विचारत नाही, जो आपली कशी वृत्ती आहे ना, माझ्या घराला आग लागेल तेव्हा मी बघेन, की माझ्या घरातली पोरगी जेव्हा लव जिहादमध्ये पळवली जाईल तेव्हा मी मान्य करीन की लव जिहाद आहे. तोपर्यंत मी मान्यच करायला तयार नाही की असं काहीतरी आहे. या मानसिकतेतनं हिंदूंनो बाहेर पडण्याची नितांत गरज आहे. राष्ट्राय स्वभावावर मी सातत्याने सावरकरांवर बोलतो. सावरकर अख्खं आयुष्य हिंदूंना जागं करण्यासाठी लढले. हिंदू काही जागे झाले नाहीत. त्या अर्जुनाला शस्त्र उचल 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 सांगताना शेवटी श्रीकृष्ण थकला. 18 अध्याय त्याला सांगावे लागले. तेव्हा अर्जुनाने आपली अवस्था तशी आहे. जागे व्हा मंडळी. हात जोडून विनंती करतो तुम्हाला या मुलाखतीच्या शेवटी हिंदूंना, समस्त हिंदू समाजाला जर काही संदेश द्यावासा वाटत असेल तरी एक चांगली संधी आहे. तुम्ही दोघांनी शेवटच्या एक मिनिटात संदेश द्या आणि तुमच्या संदेशावरती ही, कारण तुमचा अधिकार आहे. तुम्ही त्या हिंदू धर्मासाठी लढताय. हिंदू निरपराध मुलांना सोडवण्यासाठी 1 रुपया पण न घेता हा माणूस लढतोय. ह्या माणसाने आपल्या तारुण्यातली 7 वर्ष गमावलेत. जे काय सहन केलं त्यानंतरही तो सोडून नाही देत आहे. घाबरून नाही गेलाय. घाबरलेले नाही आहेत विक्रम भावे. ते काय म्हणाले, आता शेवटचं त्यांचं जे वाक्य आहे ना, ते फार फार मनाला भिडणार आहे आणि सरकन काटा आणणार आहे. की एक तीळ एवढी जरी माझा गुन्हे सिद्ध झाला तर मी माझ्या मुलीचं, मी ते बोलतही नाही ते. तर तुमच्या दोघांना मी सांगतो की 1 मिनिटं फक्त हिंदू समाजाला तुम्ही शेवटी काय सांगू इच्छिता? मी दोनच वाक्य सांगेन. एक म्हणजे हिंदूंनी भय आणि न्यूनगंड हे दोन्ही सोडून द्यावं. एका महान राष्ट्रात आपण जन्माला आलो आहोत. आपल्याकडे महान नेत्यांची परंपरा आहे. आपले महान गुरु आहेत. भगवान श्रीकृष्णाचे आपल्याला शिकवण आहे. तर भय बाळगू नका. हिंदू असल्याचा न्यूनगंड बाळगू नका. धर्माचरण करा. आणि त्याचबरोबर संघटन हा एक मंत्र आहे. त्यांची एक इकोसिस्टीम आहे. जिहाद यांची आहे आणि जिहाद यांच्या सहानुभूतीदारांनी उभी केलेली आहे. जे अर्बन नक्षल आहेत त्यांची एक आहे. परंतु हिंदू निरपराध असला तरी त्याला इकोसिस्टमच नाही आहे. म्हणजे आवाज उठवणं हा एक अपराध बनलेला आहे. तर त्याच्या पाठीशी आपण एकमेकांचे उभं राहायला पाहिजे. आणि राष्ट्राचा, देशाचा, देवाचा अभिमान बाळगून ते थेट सांगायला भिवू नका. म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या नकारात्मक भावना आपण सोडून देऊ आणि दुसऱ्या हिंदूंबद्दल प्रेम बाळगू. दुसऱ्या कोणा हिंदूवर अन्याय झाला मला उभं राहिलं पाहिजे. हिंदुत्वाचं कुठे कमर्शियलायझेशन, व्यापारीकरण होऊ देता कामा नये, एवढंच मला सांगायचं आहे. आणि जो निर्लसपणे लढतोय त्याच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. जी मंडळी आमच्या पाठीशी उभी राहिली, विक्रमच्या आणि माझ्या, त्यांचा मी उपकृत आहे. आणि अशी मंडळी जेवढी वाढतील तेवढं हिंदू राष्ट्र लवकरात लवकर येईल याविषयी माझी खात्री आहे. म्हणून तुम्ही साथ द्यायला पाहिजे. आम्ही लढायला आहोत. आता या क्षणाला आम्ही संपल्यात जमा आहोत. कारण आयुष्याची अखेरची काही वर्ष आता उरलेली आहेत. किती काम करीन किंवा महाराष्ट्रामध्ये मी किती काळ राहीन, कदाचित इथून जाईन, मला माहीत नाही आजच्या घडीला. आणि परिस्थिती कशी बिघडेल किंवा चांगली होईल तेही माहीत नाही. परंतु धीर सोडण्याची ही वेळ नाही. आपण लढलं पाहिजे. एकत्र राहू आणि लढू आणि आपण सारे एक राहू, एवढंच मला सांगायचं. वा विक्रम. माझा अधिकार नाही. तुम्ही नाही, अधिकार आहे. मोठे अधिकार आहे. बघा, हिंदू धर्मासाठी काम करण्याचा बदल्यात तुम्हाला हे 7 वर्ष कोठडी मिळालेली आहे. मी प्रार्थना करीन, विनंती करीन हिंदू समाजाला की धर्मरक्षती रक्षिता हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपण नाही धर्माचं रक्षण केलं तर नाही धर्मरक्षण करणार. त्यामुळे धर्मरक्षण हेच पोट काय भरतं हो कसं. त्यासाठी कावळे चिमण्यांचं पण पोट भरतं. ते जेलमध्ये भरलं. तेच आयुष्याचं ध्येय नाही असू शकत. धन्यवाद. मोकळेपणाने सगळं स्पष्टपणे बोललात. आणि ही मुलाखत बघितल्यानंतर गलिच्छ घाणेरड्या शब्दात खाली टीका करण्यापेक्षा खरोखरच विचार करा मंडळी. वाटेल ते खाली तुम्ही कधी कधी कॉमेंट्स करता. त्याने आमचं काही बिघडत नाही. आमच्या कामामध्ये कुठे फरक पडणार नाही.
ते चालूच राहणार आहे. फरक पडणार आहे तुमच्यामध्ये. विचार करा, हे काय बोललेत गेल्या तास सव्वा तास. अत्यंत खरं सत्य, 100% सत्य बोललेले आहेत ते. आणि विचार करा, आपण एकत्र यायचं का असंच जाती जातींमध्ये विभागलेले राहायचं. आणि असेच जर राहिलो तर एक दिवस हा देश संपायला वेळ लागणार नाही. इथंच थांबतो. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.